सो हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू लेक्चर. आपण आज आपलं 8 लेक्चर वेक्टर 3D वरती बघणार आहे. ठीक आहे. सो ऑब्व्हियसली आता लेसन जवळजवळ संपत आला. 70% लेसन झालेलं आहे. आजचं जे लेक्चर आहे ते सेकंड लास्ट लेक्चर आहे. याच्यानंतर एक लेक्चर 9 असेल ज्याच्यामध्ये आपण स्पियर वगैरेच्या गोष्टी बघणार आहेत. जसं तुम्ही डीपी मध्ये बघू शकता की बऱ्याचशा गोष्टी आता आहेत ज्या शेवटच्या डिपेंड आहेत त्या स्पियर वगैरेवरती आहेत. सो तो पॉईंट आपला व्हायचा बाकी आहे. आपण जे प्लेन अँड लाईनचं बघत होतो त्याच्यावरतीच आपण फर्दर डिस्कशन आपण करणार आहे. कालच्या लेक्चरमध्ये एक ऑब्झर्वेशन बघा की तुम्हाला मी 2 होमवर्क क्वेश्चन दिलेले, दोन्ही ऍडव्हान्सचे क्वेश्चन दिले होते. ठीक आहे. सो बऱ्यापैकी मुलांनी पाठवलंय, काही मुलांचं बरोबर आहे, काही मुलांचं चुकलंय. काही हरकत नाही. लक्षात घ्या, प्रयत्न करणं हा फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जेवढे तुम्ही प्रयत्न कराल तेवढंच तुम्हाला पण बेनिफिशियल पडणार. लक्षात घ्या, कसं आहे, ट्राय करणं गरजेचं आहे. रॉंग राईट हा नंतरच हवा. ओके. सो चांगला आहे, प्रयत्न करत राहा. सो पहिला आपण आजचं बेसिक जे स्टार्टिंग करणार आहे ते होमवर्क डिस्कशन पासून करणार आहे. दोन्ही प्रॉब्लेम आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहे, सॉल्व्ह करणार आहे आणि त्याच्यानंतरच आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. सो ते महत्वाचं आहे की आपण जे सॉल्व्ह केलंय ते माझी पद्धत आणि तुमची पद्धत वेगळी असेल काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला अप्रोच हा समजून घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. सो चला पहिला क्वेश्चन बघूया आपण. लेंथीज होता, एक एसे टाईप होता. बघूया काय दिले बघा. द पॉइंट P is the intersection of straight line is the intersection of straight line joining the points. ठीक आहे. काही लोकांकडे क्वेश्चन लिहिलेला असेल, काही मुलांनी सोडवलाय, तरी पण बघा कसं आहे. अँड आर मला लिहायला पाहिजे कारण माझ्याकडे मागचं सेव्ह नाहीये नेमका डेटा. विथ द प्लेन. ठीक आहे. विथ द प्लेन काय दिलं आहे, 5x - 4y - z = 1. प्लेनचं इक्वेशन दिले, 2 पॉइंट दिले. ठीक आहे. इफ s इज द फुट ऑफ परपेंडिक्युलर, ओके, फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम पॉइंट T. ठीक आहे. आता इथे पॉइंट भरपूर होते, बरोबर आहे. मागच्या वेळी पण आपण डिस्कशन तुम्हाला मी हे सांगितलं होतं. ओके, हे सांगितलं होतं की पॉइंट जास्त आहेत, सो काही विषय नाही आहे. देन द लेंथ ऑफ ठीक आहे लाईन सेगमेंट TS इज. ठीक आहे. सो हा क्वेश्चन समजून घेणं फार गरजेचं आहे. सो ज्या मुलांनी सोडवलंय त्यांचा काही प्रश्न नाहीये, ज्या मुलांनी नाही सोडवता आलं त्या मुलांसाठी मी सांगतो. आता या क्वेश्चन मध्ये थोडंसं ऑब्झर्वेशन जर केलं तर इथे ना महत्वाची गोष्ट काय आहे की तुम्हाला 3 पॉइंट्स दिलेले आहेत. आता 2 पॉइंट आहेत जे एका स्ट्रेट लाईन वरती लाई करतायत, ते म्हणजे QR. एक प्लेन दिलेला आहे आणि एक T पॉइंट आहे जो कुठेतरी हवेत आहे. ओके, स्पेस मध्ये आहे ऑब्व्हियसली. आणि त्याच्यावरून एक आपण परपेंडिक्युलर QR वरती टाकलेले आहे. ठीक आहे. सो पहिला तर फिगर काढून घेऊया. जोपर्यंत तुम्ही व्हिज्युअलाइज नाही करू शकत तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. ठीक आहे. सो इफ दिस इज अ प्लेन, एक लाईन काढूया. हा पॉइंट P आहे जो इंटरसेक्शनचा आहे. एक Q आणि R पॉइंट आहे. ठीक आहे. सो आपण एक पकडूया की हा Q आहे, हा Q आहे, हा R पॉइंट आहे. ठीक आहे. आणि एक T पॉइंट हवेत आहे कुठेतरी स्पेस मध्ये, आणि त्याच्यावरून आपण एक परपेंडिक्युलर टाकले जो पॉइंट काय बनतोय, S बनतोय. ठीक आहे. सो दिस इज युअर फिगर. द फिगर इज रेडी. बघा त्यांचं म्हणणं लाईन टू लाईन वाचूया. द पॉइंट P इज इंटरसेक्शन ऑफ स्ट्रेट लाईन. ओके, प्लेन आणि स्ट्रेट लाईनचं इंटरसेक्शन पॉइंट P झालं माझं. Q अँड R इज ऑन द स्ट्रेट लाईन. प्लेनचं इक्वेशन 5x - 4y - z = 1 दिलेलं आहे आपल्याला. आणि S काय आहे, फुट ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम T, एका स्पेस मधून टाकलेला T कशावरती, तर QR लाईन वरती. ठीक आहे. सो दिस इज अवर फिगर. दिस इज डन, कम्प्लीटेड. आता याच्यामध्ये प्रश्न काय की सुरुवात कुठून करायची. तर पहिली गोष्ट सांगतो, याच्यामध्ये ना हा क्वेश्चन खूप लेंथी आहे. कारण काय, ह्याच्या 4 गोष्टी तुम्हाला कंप्लीट करायच्यात. पहिली गोष्ट म्हणजे पहिला तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन मिळवायला लागेल. ठीक आहे. इक्वेशन ऑफ लाईन मिळवण्यासाठी ते लॅम्बडाला वगैरे इक्वेट करून घ्या, त्या सगळ्या गोष्टी आल्याच. त्याच्यानंतर काय की तुम्हाला कुठेतरी या फुट ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे S पॉईंट सुद्धा मिळवावं लागेल, म्हणजे कुठेतरी म्यू मिळवावं लागेल. मग लॅम्बडा झाला, म्यू झाला, म्हणजे PS पॉईंट काढून झाले. त्याच्यानंतर कुठेतरी बाबा तुम्हाला जाऊन डिस्टन्स वगैरे मिळवायचं आहे. ठीक आहे. सो 3 ते 4 गोष्टी याच्यामध्ये करायच्यात. आता अशा टाईपचा प्रॉब्लेम टिपिकली ज्यावेळी तुम्हाला दिसतो, तुम्हाला जर ह्याची सवय असेल तर माझं म्हणणं आहे यू कॅन लूज दिस क्वेश्चन. ओके, इफ यू आर गोइंग टू अटेम्प्ट अनदर क्वेश्चन विच इज मच बेटर देन दिस अँड कॅन बी सॉल्व्ड इन लेस टाइम, यू कॅन लूज दिस क्वेश्चन. आता तुम्ही म्हणा सर काय बरे आहेत ना आज, तुम्ही असं सांगते क्वेश्चन सोडा, तर हो बरोबर आहे. एक लक्षात घ्या, जेई म्हणजे सगळे प्रश्न अटेम्प्ट करणं नाही, तो वेळेपण आहे. ठीक आहे. वेळेपण म्हणजे सगळे येत असेल तर करा, ऑब्व्हियसली 100 पैकी 100 मिळवा. पण जर माझा तेवढा अभ्यासच नाहीये की मी 25चे 25 प्रश्न अटेम्प्ट करू शकतो,
तर मी क्वेश्चन कुठली सिलेक्ट करतो याच्यावरती माझे मार्क ठरतात. लक्षात घ्या, जर 25 पैकी माझे 15च क्वेश्चन सोडवायची कॅपॅसिटी आहे, पण त्यामध्ये ट्रॅक क्वेश्चन, जसं की हा एक क्वेश्चन ट्रॅक क्वेश्चन टाईप आहे किंवा लेंदी आहे भरपूर क्वेश्चन, मग याला सोडवायला लागल्यानंतर इफ यू मेक अ मिस्टेक ऍट सर्टन पॉइंट, तुमचा प्रचंड वेळ वाया जाणार याच्यामध्ये. सो ती गोष्ट आपल्याला अवॉइड करायची. क्वेश्चन सिलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेन यू आर टॅकलिंग जेई एक्झाम. आता मग क्वेश्चन कुठले सिलेक्ट करायचे आणि कुठले नाही याच्यासाठी अभ्यास तर चांगलाच पाहिजे, की बाबा हा क्वेश्चन कसं आहे, टेम्पटिंग आहे. जसं तुमच्यासमोर एखादी गोष्ट तुमच्या आवडीची ठेवलेली असते, तुम्हाला वाटत नाही मला पाहिजे, तर हे टेम्पटिंग जे आहे ना, असे टेम्पटिंग क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळतात. पण ह्या क्वेश्चनला आपण म्हणतात ना, तो लॉलीपॉप आपण अवॉइड करायचा आहे. ठीक आहे, मग हा क्वेश्चन त्याच टाईपमध्ये आहे. जर तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा बेटर क्वेश्चन जर फॉलोइंग मध्ये आहे, लिव्ह दिस, सॉल्व दॅट क्वेश्चन. वेळ भेटला तर ह्याच्याकडे परत जाऊन वळू, पण हा सोडून दिला तरी हरकत नव्हता. ठीक आहे, बट ऑब्व्हियसली आपल्याला आता सोडायचं नाहीये. तर सुरुवात करूया. ठीक आहे, फिगर तर झालेली आहे. आता बघा, 1 बाय 1 आपल्याला काय करायचं आहे, पहिलं म्हणजे इक्वेशन ऑफ लाईन मिळवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, सो चला पहिलं आपण ते मिळवूया. आता इक्वेशन ऑफ लाईन ज्यावेळी म्हणणार आहे त्यावेळी काय म्हणणार आहे, एक्स मायनस पॉईंट कुठला आहे पहिला, 2, 3 आणि 5. ठीक आहे, एक्स मायनस 2 इज इक्वल टू वाय मायनस 3 इज इक्वल टू झेड मायनस 5. आणि इथे काय येणार आहे, डायरेक्शन रेशोज. आता डायरेक्शन रेशोज कशी येतील, 2 मायनस 1 1, 3 मायनस 1 प्लस 4 झालं आणि 5 मायनस 4 1 झालं. ठीक आहे, सो इथे किती येणार आहे, 1 4 आणि 1. सो आता हे इक्वेशन ऑफ लाईन मला मिळालं, ज्याच्यावरती क्यूआर पॉईंट आहे, त्या इक्वेशन ऑफ लाईन मला मिळालं. माझं पहिलं टास्क झालेलं, पण मला पी पॉईंटचे कोऑर्डिनेट पाहिजेत ना. मग मी काय करणार, लेट अस इक्वेट दिस इक्वेशन टू लॅम्बडा. मग काय झालं, एक्स मायनस 2 इज इक्वल टू लॅम्बडा, म्हणजे एक्स इज इक्वल टू लॅम्बडा प्लस 2. सिमिलरली y minus 3 upon 4 is equal to lambda, so y minus 3 is equal to 4 lambda, definitely y is equal to 4 lambda plus 3. okay, so this is equal to lambda. आता 1 आहे म्हणून मी लिहित नाहीये. ठीक आहे, सो जिथे 1 आहे तिथे मी लिहिलं नाहीये, बाकी ठिकाणी मी लिहितोय. ठीक आहे, सो आता हे असताना काय आहे की इथे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आता तुम्हाला इथे जाणवली पाहिजे की अरे हे झालं आपलं, आपल्याला पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स मिळाले. ओके, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट आता असं लिहूया आपण, हे पी पॉईंट साठी आपल्याला जे काही मिळालंय ते इन टर्म्स ऑफ लॅम्बडा आहे. बरोबर आहे, इन टर्म्स ऑफ लॅम्बडा आहे. जर मला लॅम्बडा भेटला तर 100% मला पॉईंट पी भेटला. बघ आता ऑब्झर्वेशन काय करायचं बघा, इथे बघा त्यांचं म्हणणं काय की पी पॉईंट हा प्लेन आणि लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट आहे. बरोबर आहे, सो मी काय म्हणतो, हा पॉईंट प्लेनवरती 100% लाय करतो. जर तो प्लेनवरती लाय करतो तर भाई तो प्लेनला सॅटिस्फाय पण केला पाहिजे. मी काय उचलणार आणि पी कोऑर्डिनेट टाकून देणार कशात, तर ह्या प्लेनच्या इक्वेशन मध्ये टाकून देणार. सिम्पल एज दॅट. सो प्लेनचं इक्वेशन मध्ये काय होतं, 5 इंटू एक्स ना, सो 5 इंटू लॅम्बडा प्लस 2 मायनस 4 इंटू 4 लॅम्बडा प्लस 3 आणि काय होतं मायनस ऑफ, बरोबर मायनसच वाय होतं ना, नुसतं मायनस झेड बरोबर आहे, इज इक्वल टू 1. ठीक आहे, सो ऑब्विसली इफ दिस पॉइंट इज पी, सबस्टिट्यूट दिस इन इक्वेशन ऑफ प्लेन. ठीक आहे, सबस्टिट्यूट दिस इन इक्वेशन ऑफ प्लेन. ते केलं मी. आता मला भेटेल ना मला लॅम्बडा. सो इफ आय सॉल्व दिस थिंग काय भेटतंय बघूया. ओके, सो 5 लॅम्बडा प्लस 10 मायनस 12 मायनस 16 लॅम्बडा. ओके, मायनस लॅम्बडा मायनस 5 इज इक्वल टू 1. सो हे भेटल्यानंतर आता हे सॉल्व्ह करून घ्या. 5 लॅम्बडा आणि 16 लॅम्बडा म्हणजे किती झालं, आणि हा लॅम्बडा म्हणजे 17 म्हणजे मायनस 12 लॅम्बडा. ओके, आता मायनस 12 आणि हे 2 झाले, 2 आणि हे मायनस 5. ओके, मायनस 8 झाले. सो इज इक्वल टू 8, मायनस 8 आहे आपण तिकडे घेऊन घेऊया. सो लॅम्बडा इज इक्वल टू मायनस ऑफ 8 बाय 12, therefore लॅम्बडा इज इक्वल टू मायनस 2 बाय 3. सो now once I have got लॅम्बडा म्हणजेच मला काय भेटला, पी पॉईंट भेटला. सो पी चे कोऑर्डिनेट्स एकदा बघून घेऊया. लॅम्बडा प्लस 2 म्हणजे मायनस 2 बाय 3 प्लस 2, त्याच्यानंतर 4 लॅम्बडा म्हणजे 4 इंटू मायनस 2 बाय 3 प्लस 3. ठीक आहे, आणि शेवटचं काय लॅम्बडा प्लस 5 म्हणजे 2 बाय 3 प्लस 5. ओके, नाव सॉल्व दिस थिंग. हे काय होणार आहे बघूया आपण. एका वेळी ते 4 बाय 3 होईल. बरोबर आहे ना, मायनसच आहे ना, हा बरोबर आहे. सो हे झालं 4 बाय 3, त्याच्यानंतर हे काय होईल मायनस 8 बाय 3 आणि हा 3 इकडे गेला म्हणजे 1. ओके, 1 बाय 3. ठीक आहे, आणि हा काय मायनस 2 बाय 3 मायनस 2 बाय 3 इकडे झाला 15 म्हणजे हे 13 म्हणजे 13 बाय 3. ठीक आहे, पॉईंट कसे पण होते काय विषय नाही, आपल्याला माहिती आहे पॉईंटचं आपण काय फारचं टेन्शन घेत नाही. पॉईंट ओबडधोबड कसा पण होते. सो हा माझा पहिला मेन पॉईंट झाला की मला भाई पीचं इक्वेशन भेटलं, जे मला इम्पॉर्टंट होतं ना. मला आता ह्याचे कोऑर्डिनेट्स भेटलेत. मला ह्याच्या सुद्धा कोऑर्डिनेट्सची गरज आहे, कारण की मला काय विचारलंय, लेंथ ऑफ सेगमेंट पीएस म्हणजे एस पॉईंट मिळण्यासाठी पण मी काय करणार, आता असा विचार करा की एस ला पण आपण एस पण ह्याच लाईन वरती लाय करतो.
बरोबर आहे. एस पण ह्याच लाईनवरती लाई करतो म्हटल्यानंतर मी काय करू शकतो की बाबा एस ला सुद्धा मी ह्या लाईनच्या इक्वेशनला जर म्यू ला इक्वेट केला तर मला काय भेटेल, असाच एखादा पॉईंट म्यू भेटेल, तोच माझा काय असणार आहे, एस पॉईंट असणार आहे. बरोबर आहे. सो आपण करून घेऊया लाईनचं इक्वेशन पुन्हा. आता लक्षात घ्या, मी जे तुम्हाला म्हटलं ना ट्रॅप क्वेश्चन, ते आता तुम्हाला जाणवत असेल, अरे हे काय चाललंय, किती वेळ चाललंय, हे थोडंसं तुम्हाला वाटायला सुरुवात झाली असावी. ठीक आहे. सो आय विल इक्वेट दिस टू म्यू. सो एक्स इज इक्वल टू म्यू प्लस 2. आता ह्याला तुम्ही डायरेक्ट सुद्धा लिहू शकता गोष्टी, कारण कसं आहे की आपण ह्याला अगदी लॅमडाच्या बेसवरतीच घेतलेला आहे, फक्त काय थोडंसं लॅमडा कन्फ्युजिंग दोन ठिकाणी म्हणून म्यू. ठीक आहे. सो आता हा पॉईंट काय झाला, हा पॉईंट झाला एस. सो एसचे जर कोऑर्डिनेट्स पकडायचे म्हटले तर काय झालं, म्यू प्लस 2, 4 म्यू प्लस 3 आणि म्यू प्लस 5. सो आपल्याला ही गोष्ट भेटली. ठीक आहे. एस भेटला मला, पण आता मला एस च म्यू जर फाइंड करायचं असेल तर मग काय करावं. मग आता प्रश्न मोठा आहे थोडासा. मग आता इथे थोडंसं लॉजिक तुमचं वर्क झालं पाहिजे, लॉजिक किकिंग झालं पाहिजे. मला सांगा, जर मी टीएस वेक्टर काढला तर तो ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. ह्या लाईनच्या सोबत एक डिरेक्शन वेक्टर काढला. ठीक आहे. डी काढला, डी वेक्टर जर काढला तर डी इंटू टीएस, बरोबर आहे, टीएस किंवा टीएस इंटू डी म्हणा किंवा डी इंटू टीएस काही म्हणा, डॉट जर डॉट घेतला तर हे भाई साहेब परपेंडिक्युलर आहेत ना एकमेकाला. म्हणजे टीएस परपेंडिक्युलर टू दिस डी म्हणजे त्याचा डॉट प्रोडक्ट 100% 0 पाहिजे. मग मी तेच लॉजिक इथे वापरण्याचा प्रयत्न करतो. सो आता जर टी पॉईंट जो माझा आहे तो 2, 1, 4 आहे. ठीक आहे. सो माय टी पॉईंट इज ओके 2, 1 आणि 4. सो जर टी पॉईंट जर 2, 1, 4 आहे तर टीएस वेक्टर मी कसा लिहू शकतो, माझ्याकडे एस इथे भाई आहे ना. सो मी काय केलं, दिस मायनस दिस, सो म्यू प्लस 2 मायनस 2 म्हणजे 2 लिहून गेला म्हणजे म्यू आय झालं. त्यानंतर 4 म्यू प्लस 3 आणि मायनस 1 म्हणजे काय झाला, हा 4 म्यू प्लस 2. ओके. हा झाला जे आणि म्यू प्लस 5 मायनस 4 म्हणजे म्यू प्लस 1 के. ठीक आहे. सो आता हे जे काय मिळालंय हे मला टीएस भेटलंय. आणि डी वेक्टर मी कसा लिहू शकतो, तर डी वेक्टर म्हणजे ह्या लाईनच्या अलॉंग असलेले डिरेक्शन रेशिओज असणार आहेत माझे, ते काय आहेत तर 1, 4 आणि 1. ठीक आहे. मग मी काय लिहिला, डी वेक्टर अलॉंग लाईन लिहिला, तो काय लिहिला आय 1, 4 आणि 1. आता माझं काय म्हणणं आहे, या दोघांचं डॉट प्रोडक्ट घेऊया. टीएस डॉट डी इज इक्वल टू 0. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे कारण काय परपेंडिक्युलर टू इच अदर आहे. जर ते भाई साहेब परपेंडिक्युलर टू इच अदर आहे, डॉट प्रोडक्ट 0 घेतला तर काय येणार आहे, हे म्यू इथे येईल, इथे काय येणार आहे 4, 16 म्यू प्लस 8 आणि इथे काय येणार आहे म्यू प्लस 1. ठीक आहे. सो ते लिहून घेऊया. टीएस डॉट डी इज इक्वल टू 0 म्हणजेच काय झालं, म्यू प्लस 16 म्यू प्लस 8 प्लस म्यू प्लस 1 इज इक्वल टू 0. सो हे काय झालं 70, 18 म्यू प्लस 9 इज इक्वल टू 0. सो म्यू इज इक्वल टू मायनस 9/18. ठीक आहे. सो 1 मायनस 1/2 झालं. सो म्यू भेटला मला, बरोबर आहे. नाव आय हॅव गॉट माय व्हॅल्यू ऑफ म्यू. आता म्यू भेटला, सिमिलरली जसं मी पी पॉईंट फाइंड केला तसा एस पॉईंट फाइंड करेन. आता एस पॉईंट मध्ये काय आहे बघा, म्यू प्लस 2 म्हणजे मायनस 1 प्लस 2, त्याच्यानंतर 4 म्यू प्लस 3 म्हणजे 4 इंटू मायनस 1/2 प्लस 3 आणि म्यू प्लस 5. ठीक आहे. सो मायनस 1/2 प्लस 5. सो हे जे काही लिहिलंय हे सॉल्व्ह करून घेऊया, बघूया एस पॉईंट आपल्याला काय भेटणार आहे. आता लक्षात घ्या हे सगळं सॉल्व्हिंगच ह्याच्यामध्ये खूप जास्त आहे. सो हे झालं 4/3, हे काय होणार आहे 4 ना मायनस 4/2 आणि हे झालं 6 म्हणजे हे झालं 1. अरे वा चांगली गोष्ट आहे. आणि हे काय झालं 2 ना 10, 9/2. सो आता आपल्याला ही तर गोष्ट भेटली. चलो इथे 2 सॉरी इथे 2 असलं पाहिजे 3 लिहिलं. ठीक आहे. सो एस पॉईंट पण भेटला. आता एस पॉईंट भेटला, पी पॉईंट भेटला, पुन्हा आता एस आणि पी ला एकत्र लिहून घेऊया आणि आता आपण 5 स्टेजवर आले. सो 4/3, 1/3 आणि 13/3 हा आपला पी पॉईंट होता. एस पॉईंट काय झाला आता 3/2, 1 आणि 9/2. ठीक आहे. नाव जस्ट यू हॅव टू फाइंड पी एस. तो कसा फाइंड करणार, अंडर रूट मध्ये. ओके. सो समजून घ्या ते आता. पीएस म्हणजे काय झालं आता 3/2 मायनस 4/3 होल स्क्वेअर प्लस 1 मायनस 1/3 होल स्क्वेअर प्लस 9/2 मायनस 13/2 होल स्क्वेअर. ठीक आहे. सो आता हे होल स्क्वेअर सगळे सोडवायला लागणार आहे तुम्हाला. ऑब्व्हियसली हे सगळं सोडवायला लागेल. मी इथं लिहितो आन्सर. ठीक आहे. तुम्ही ह्याचे कॅल्क्युलेशन ऑब्व्हियसली बुक मध्ये कॅरी करताना प्रॉपर करा. सो 1/36 प्लस 4/9 आणि प्लस 1/36. ठीक आहे. सो 1/36 ह्याला 136च करून टाकूया. सो हे काय झालं खाली इथे 36 झालं, हे 1 1 झालं 2 आणि इथे किती जायला लागेल मला 4 4 16 म्हणजे 18 18/36. ठीक आहे. सो 18/36 म्हणजे 1/2.
म्हणजेच किती झालं 1/2. 1/2 म्हणजे ह्याला 1/√2 असं सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. सो मला वाटतं हे ऑप्शन तुमच्या ह्याच्यात अवेलेबल होतं. जर मी ऑप्शन तुम्हाला दिले असतील तर ऑप्शन नंबर ए हे होतं करेक्ट आहे. सो ज्या मुलांचं करेक्ट आलंय अतिशय सुंदर, चांगली गोष्ट आहे, खरंच आनंद आहे, कारण हा प्रॉब्लेम तसा म्हटला तर एवढा इझी नाहीये. ठीक आहे. हा प्रॉब्लेम अगदी इझी नाहीये. ज्यांना असं बघून असं वाटलं असेल की अरे सोडवता येईल, तर खूप चांगली गोष्ट आहे की तो कॉन्फिडन्स आहे तुमच्यात, किकिंग होणारा तो कॉन्फिडन्स आहे की अरे हा म्हणजे अटेम्प्ट तरी करू शकतो. लक्षात घ्या, रिझल्टची चिंता करू नका. मी तुम्हाला क्लासमध्ये पण हेच सांगतो की अरे भाई तुम्ही बोलत चला, आन्सर द्या, कारण काय रिझल्ट काय हे नंतरची गोष्ट आहे, पण मी पार्टिसिपेट तर ऍक्टिव्हली करतोय. जसं डाऊट सेशन मध्ये पण आता ठराविक एक 10-12 मुलं आहेत जी रोजची येतात, बाकीच्या मुलांना काही पडलेलंच नाहीये की बाबा सर एवढं शिकवतायत यावं जावं, काही नाही. तुम्ही स्वतःचं नुकसान करताय करिअरचं, एवढंच मी सांगेन, बाकी काही नाही. बघा क्वेश्चन कुठून आपण सुरू केला. ऑब्व्हियसली याला बुकमध्ये गेलं तर मोठ्या बुकमध्ये 2 पेज तरी सहज भरतात. ठीक आहे. इथे आता पेजेसवरती व्हाईट बोर्डवरती लिहिल्यामुळे हे एवढंच क्लिअर होऊ शकतं. ठीक आहे. सिम्पल होता क्वेश्चन. बघा आपण पहिला काय केला, पी पॉईंट काढला, त्याच्यानंतर आपण टीएस आणि डी वेक्टर काढला, पहिला लाईनचं इक्वेशन काढलं, मग पी पॉईंट काढायला लॅम्बडा पकडून. ठीक आहे. मग एस काढण्यासाठी मी टीएस इंटू डी वेक्टर केला, त्या लाईनच्या अलॉंग एक वेक्टर घेतला, त्याचा डॉट प्रॉडक्ट काढून मी एस पॉईंट काढला म्हणजे म्यू काढून, आणि पीएस मिळाला. नंतर संपलाच विषय, काय टेन्शनच नव्हतं. ठीक आहे. सो क्वेश्चन लेंदी होता, लक्षात घ्या. सो म्हणूनच म्हटलं इफ यू इवन लीव दिस क्वेश्चन ड्युरिंग युअर एक्झामिनेशन, इफ यू चूज अ बेटर क्वेश्चन, हे महत्वाचं आहे. नाहीतर काय हे पण नाही ते पण नाही, ना इधर का ना उधर का, अशी परिस्थिती नको आपली. ठीक आहे. नाहीतर काय सर बोललो तर सोडून टाकला, असं नाही करायचं. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. अजून एक मला वाटतं क्वेश्चन होमवर्कला दिला होता, थोडासा असं अजब दिसणारा क्वेश्चन होता. अजब का, कारण लाईनची आपल्याला सवय नव्हती तशी बघायची. बघा 2 लाईन्स. ओके. L1 एक्स. बरेच मुलांनी मला विचारलं पण सर हे क्वेश्चन तुम्ही दिलाय तो थोडासा प्रिंटिंग मिस्टेक आहे का, तर नाही, प्रिंटिंग मिस्टेक नाही आहे. ओके. L2चं इक्वेशन काय दिले बघा, एक्स इज इक्वल टू अल्फा. ते तुम्हाला मी म्हटलं होतं की तुम्हाला कन्वर्ट करून घ्यायचं आहे. सो ज्यांना ते कळलं असेल त्यांचं तर ठीक आहे. आर कोप्लॅनर, देन अल्फा कॅन टेक व्हॅल्यूज. ठीक आहे. आता एक गोष्ट समजून घ्या, ज्यावेळी हा पण ऍडव्हान्स क्वेश्चन आहे, ज्यावेळी तुम्हाला असं व्हॅल्यूज एस जो आलाय ना, तो तुम्हाला थोडीशी हिंट देऊ शकतो की हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे ऑब्व्हियसली. सो कधी कधी ट्रॅप पण देतात, ते मुद्दामून देतात की व्हॅल्यूज म्हटलं की मुलांना असं वाटतं 2 तर ऑप्शन करेक्ट असतील, मग ते मुलं त्या पद्धतीने विचार करतात. आपल्याला काय आपण सोडवायचं आहे, आपल्या ऑप्शन वरून तिकडे जाण्याचं नको, ते युट्यूबवरचं काहीतरी फालतू फॉलो करून ना ते कसे एच येतात, सीच मोस्टली आन्सर असतं, ते असलं काही सांगणारे मूर्ख आहेत लोक, लक्षात घ्या. यांच्या नादी न लागता आपण काय, आपला फोकस आहे कन्सेप्ट आपल्याला शिकवले गेले आपण सोडवायचं. ठीक आहे. सो आता बघा लाईनचे इक्वेशन दिलेत, पण हे लाईनचे इक्वेशन स्टँडर्ड नाही. सो मी काय करेन, हा इथे x मायनस 5 येईल आणि काय 0, कारण इक्वल टू 0 आहे, काहीच नाही तिथे. हा काय येणार आहे y 3 मायनस अल्फा आणि z/2. ठीक आहे. 2 की -2 आहे, -2 आहे. ठीक आहे. सो -2. सो हे झालं एक लाईनचं इक्वेशन. आता इथे पण काय, हे मायनस मध्ये 0 लिहिलं तरी चालेल, म्हणजे तुम्हाला कळेल ही लाईन कुठून पास होते. सो L1 झालं. L2 सिमिलरली काय, x मायनस अल्फा अपॉन 0 इज इक्वल टू y मायनस 0 अपॉन -1 आणि z मायनस 0 अपॉन z मायनस किंवा 2 मायनस अल्फा. z नाही तर 2 आहे ना, 2 आणि z सिमिलर वाटतो काय, असं चालते. ओके. सो आता एक बघा की पहिली लाईन जी आहे ती कशातून पास होते, तर 500 मधून पास होते, बरोबर आहे. आणि दुसरी लाईन आहे ती अल्फा 00 मधून पास होते. मग ती अल्फाची व्हॅल्यू जी आहे किंवा अल्फाच्या व्हॅल्यू ज्या आहेत ते आपल्याला फाइंड करायचे. ठीक आहे. मग एक गोष्ट जर मला क्लिअर आहे की ह्या लाईनला जर मी डिकोड केलं किंवा मी ह्या लाईनला ब्रेकडाऊन केलं, आता बघा प्रत्येक वेळी इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे त्याला थोडंसं तुकड्यांमध्ये करता आलं पाहिजे. कारण काय याचं महत्वाचं सांगतो की तुम्ही जर ब्रेकडाऊन नाही करू शकलात एखाद्या गोष्टीचं, तर तुम्ही ते कधी पूर्णच नाही करू शकणार. आता ह्याला जर ब्रेकडाऊन करायचं म्हटलं तर ह्याला एक पॉईंट असं म्हणूया की पी पॉईंट आहे, तोच काय आला आपला 500. ठीक आहे. आणि ह्याच्यावरती एक क्यू पॉईंट आहे असं म्हणूया, तो काय आला अल्फा 00. आता हे का महत्वाचं आहे ते पण सांगतो, कारण एक लक्षात घ्या की आपल्याला ना ह्या 2 लाईन्स कोप्लॅनर दिल्या आणि कोप्लॅनर लाईन्स आपल्याला एकदम सुंदर आणि सोपं इक्वेशन माहिती आहे, ते म्हणजे डिटर्मिनंट फॉर्म. ठीक आहे. आपला सगळ्यांचा आवडता आणि लाडका डिटर्मिनंट फॉर्म. पण त्या डिटर्मिनंट फॉर्म मध्ये भाई टाकायचं काय काय,
आता हे तर आल्या गोष्टी 0 3 मायनस अल्फा -2 0 -1 आणि 2 मायनस अल्फा, हे तर 2 रोज 100% ह्यांनी क्लिअर झाले, 2 रोज तर ह्यांनी भरले. मग एक रो उरलेलं भरायचं कशाने आहे, तर ह्यांच्या काहीतरी कॉम्बिनेशन, म्हणजेच काय अल्फा -5 0 -0 आणि हे. ठीक आहे. सो पद्धत लक्षात ठेवा की ह्याला डिकोड केलं त्यावेळी मला पॉईंट भेटला, याला डिकोड केलं त्यावेळी मला पॉईंट भेटला. PQ हा जो पॉइंट आहे, ओके, सो PQ जर वेक्टर पकडताय तुम्ही तर ते अल्फा -5 0 -0 0 -0 हा तुमचा पहिला रो झाला, हा दुसरा रो झाला, ओके, हा दुसरा रो झाला, सेकंड रो आणि हा काय जो आहे तो थर्ड रो झाला तुमचा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तो डिटर्मिनंट पूर्ण होणार आहे. ठीक आहे. नाहीतर काय तो डिटर्मिनंट लिहायचं तर माहिती आहे, हा सर बोलले होते कोप्लॅनर आहे म्हणजे डिटर्मिनंट, पण तो भरायला तर आला पाहिजे, नंतर ते सोडवायची नंतरची गोष्ट. ठीक आहे. 0 0 3 मायनस अल्फा -2 आहे ना, आणि काय होतं -1 आणि इथे काय होतं 2 मायनस अल्फा इज इक्वल टू 0. आता काय नाही, आता सोडवायचं, आता सोडवायला सुरुवात करायची. आता ते लेंदी आहे, अमकं आहे, ते काहीतरी असं लहान मुलांसारखं कारण काहीतरी देऊ नका, गपचूप सोडवायला सुरुवात करणं आपलं काम आहे. सो दिस विल बी दिस. बाकी ते सगळं झिरोच येते, सो डोक्याला तापच कशाला घेता, हे बिंदा सोडवून काढा. हे 6 -2 अल्फा -3 अल्फा प्लस अल्फा स्क्वेअर -2, हे किती आलं, अल्फा स्क्वेअर घेतलं इथे -5 अल्फा होईल, आणि हे किती झालं +4. ओके. मल्टिपल व्हॅल्यू 100% येणार आहेत, कारण की इथे इक्वेशन आपल्या क्युबिक फॉर्म मध्ये वगैरे जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. कारण इथे स्क्वेअर इकडे बाहेर अल्फा म्हटलं 100% क्युबिक फॉर्म लागेल. हा तर एक झालाच त्याचा, ही एक व्हॅल्यू 100% झाली. आता म्हणून आहे ना, तुम्ही एक थोडंसं बघा की ऑप्शन जे तुम्हाला दिले होते त्याच्यामध्ये 1 3 2 4 असं दिलं होतं, 5 दिला नव्हता. कारण का, कारण 5 तर तुम्हाला सरळ सरळ कळतो इथे भाई हा रूटच आहे याचा, मग तुम्हाला उपयोगच काय ना, मग काय उपयोग त्याचा, मग ते काय मजाच येणार नाही सोडवायची. पण कारण कसं होऊन जाईल ते की अरे हे जर रूट आहे, जसं एक क्वेश्चन आपण बघितलं की ऑप्शन एवढे फालतू दिले होते की त्याचा दुसरा पार्ट काढायची गरज लागली नाही, शक्यतो IIT मध्ये होत नाही. सो यू नीड टू सॉल्व्ह दिस. ह्याचे फॅक्टर्स काय येणार आहेत 4 ना, म्हणजे -1 -4. ठीक आहे. म्हणजे अल्फा -5 अल्फा -1 अल्फा -4 इज इक्वल टू 0. सो अल्फा इज इक्वल टू 5 1 और 4. ठीक आहे. सो हे जर होतं तर ऑप्शन्स मध्ये काय काय दिले, 1 2 3 4 दिले. सो 100% 1 and 4 इज आन्सर. ठीक आहे. सो ऑब्व्हियसली 5 पण आन्सर आहे, म्हणजे मल्टिपल मध्ये अजून एखादा ऑप्शन असता तरी काय फरक नव्हता पडत, आपण ते सोडवू शकलो असतो. तर कसं एक लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट याच्यामध्ये मला तेच सांगायचं की होमवर्क ऑब्व्हियसली आपल्याला अजून आपलं लेक्चर याचं सुरू करायचं आहे. एवढ्या आता मला वाटतं 20-25 मिनिटं झाली आपण हेच डिस्कस करत असतो, आता टाइम नाही माहिती मला थोडा, पण होमवर्क डिस्कशन चालू आहे. कारण काय की तुम्हाला नुसतं होमवर्क दिलं आणि ते सोडवूनच नाही दिलं तर त्याचा अर्थ पण काय. ठीक आहे. सो हा तेवढा लेंथी क्वेश्चन नव्हता. आता असं इमॅजिन करा की तो क्वेश्चन आणि हा क्वेश्चन पेपरमध्ये पाठोपाठ आहेत, तर मी म्हटलं असतं हा क्वेश्चन सोडवा, गो फॉर दिस क्वेश्चन. जिथे ना हे कोप्लॅनर वगैरे दिसतं ना, असले क्वेश्चन सोडू नका, कारण काय हे क्वेश्चन सोपे असतात आणि ह्याच्यात फार काय असं डिफिकल्ट नाहीये, आरामात तुम्ही या गोष्टीला टॅकल करू शकता, सोडवू शकता, याच्यात काहीच खरंच कठीण नाहीये. सो कसं आहे, असे क्वेश्चन सोडायचे नाही. तर कोप्लॅनर दिलंय, परपेंडिक्युलर दिलंय, पॅरलल दिलंय, हे असले काही सोडायचे नाही. साधी गोष्ट आहे, कोप्लॅनर आहेत, लाईन पॅरलल असू शकतात, काही असतील. तुम्हाला ह्यात कन्सेप्ट माहिती पाहिजेत. मला माहिती आहे वेक्टर 3D संपलं ना तरी बऱ्याचशा मुलांना असं विचारलं, हा बाबा कोप्लॅनर लाईन्स म्हणजे काय माहित नाही, स्क्यू लाईन्स म्हणजे काय माहित नाही. फक्त त्यांना 2च प्रकारच्या लाईन माहित आहेत, परपेंडिक्युलर आणि इंटरसेक्टिंग. याच्या पलीकडे मुलांना लाईनच माहित नसतात. कमाल वाटते मला या गोष्टीची, यार तुम्हाला कोप्लॅनर कोलिनियर हे पॉईंट का कळत नाहीत, का नाही समजत आहे. को म्हटलं की एकत्र आलं ते बाबा, पॉईंट असतील तरी एकत्र आहेत, लाईन असतील तरी पण त्या प्लेन मध्ये लाई करतात. या गोष्टी थोड्या थोड्या छोट्या आहेत, त्या समजल्या पाहिजे. ठीक आहे. सो चलो, होमवर्क डिस्कशन भरपूर झालं, आजचं लेक्चर आपण प्रॉपरली सुरू करण्याचा प्रयत्न करूया. चलो लेट अस बिगिन. ओके. सो क्वेश्चन तर बघून झाले, चला आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आता महत्वाचं म्हणजे काय, लेक्चर सुरू करायच्या आधी सांगतो की जे जे पॉईंट आपण डिस्कस करणार आहे ना, ते पॉईंट बेसिकली पॉईंट नसून ना एक क्वेश्चनच आहे असं समजा तुम्ही. कसं आहे की एखादा डेरिव्हेशन करतोय किंवा एखादं इक्वेशन लिहितोय, तर ते डेरिव्हेशन इक्वेशन नाहीये, तर तो एक क्वेश्चनच आहे, फक्त जनरल फॉर्म मध्ये दिलाय. तुम्हाला त्याच्यावरचे व्हॅल्यू टाकून हवे तेवढे क्वेश्चन बनवू शकता. ठीक आहे. सो जेवढे पॉईंट आपण बघतोय ते सगळे आपण डिस्कस, क्वेश्चन आता क्वेश्चन नाही लिहित, पॉईंटच लिहूया आपण, पण इमॅजिन करा की तो एक क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो प्लेन कंटेनिंग 2 लाईन्स. ठीक आहे. आता प्लेन कंटेनिंग 2 लाईन्स हा पॉईंट झालेला आहे. तुम्ही म्हणाल सर परत का घेताय, तर फक्त एक तुमचं एक बेसिक पुन्हा रिवाइज पण होईल आणि थोडंसं फॉर्मॅट जरा एक मला सांगायचं आहे तो. ठीक आहे. सो आपण बघितलं होतं एक प्लेन आहे, 2 लाईन घेतल्या, त्या ऑब्व्हियसली कोप्लॅनर असणार आहेत. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. याच्यामध्ये आपण काय लाईन 1 लाईन 2 म्हटलं होतं, त्याच्यानंतर लाईन 1 च्या अलॉंग D1 वेक्टर, लाईन 2 च्या अलॉंग D2 वेक्टर असं म्हटलं होतं.
त्यानंतर ए बी आपण पॉईंट घेतला होता, बरोबर आहे, ए आणि बी पॉईंट घेतला होता आपण, आठवत असेल तर बघा. ठीक आहे, सो हे मला वाटतं इथपर्यंत मागच्या लेक्चर मधलं क्लिअर आहे. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती होतं लाईनचं इक्वेशन काय काय दिलं होतं, तर x मायनस x1 अपॉन a1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b1 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c1. ठीक आहे, आणि लाईन 2 चं इक्वेशन काय होतं, x मायनस x2 अपॉन a2, ओके, y मायनस y2 अपॉन b2 आणि z मायनस z2 अपॉन c2. ठीक आहे, हे दोन लाईनचे इक्वेशन मला दिले होते. आता ह्यांना जर डिकोड करायचं म्हटलं तर फार काही कठीण नव्हतं. मला हे डिरेक्शन रेशो आहेत आणि हा काय L1 पॉईंट वरती असलेला a जो म्हटलंय त्याचे कोऑर्डिनेट्स काय झाले, x1 y1 z1. म्हणजे इथे मी असं म्हणू शकतो, दिलेल्या ह्याच्यावर मी म्हणू शकतो a काय x1 y1 आणि z1 आहे, तर b काय आहे x2 y2 आणि z2 आहे. सो एवढं तर मी इथे क्लिअरली मेन्शन करू शकतो, तेवढी मला लाईन डिकोड करता येते. हा dr म्हणजे d1 झाला, हा इकडे हा d2 झाला. सो काय प्रॉब्लेम नाही, तेवढं पण तुम्हाला माहिती आहे d1 आणि d2 काय असणार आहे ते पण हवे तर लिहून घेऊया, म्हणजे काय तुम्हाला ते पण क्लिअर होऊन जाईल. a1 ओके, a1 i प्लस b1 j प्लस c1 k. ठीक आहे, आणि d2 वेक्टर काय असणार आहे, तर बघा a2 i प्लस b2 j प्लस c2 k. ओके, सो एवढ्या गोष्टी मला वाटतं सगळ्यांना क्लिअर आहे. आता आपण ज्यावेळी इक्वेशन ऑफ प्लेन, जे प्लेन आहे त्याचं इक्वेशन ज्यावेळी मला काढायचं असेल, मी काय करत होतो की मला माहिती आहे की L1 आणि L2 तर को प्लॅनर आहे. जर मी AB कनेक्ट केला तर तो पण को प्लॅनर आहे. मग मी त्या पद्धतीने एक STP लिहित होतो, बरोबर आहे. मग तो STP असा काहीतरी दिसायचा मला, AB D1 आणि D2. ठीक आहे, पण त्याच्याऐवजी जर मी एक म्हटलं की एक लोकस घेऊया, एक आर पॉईंट घेऊया. ठीक आहे, एक आर पॉईंट घेऊया ज्याचे कोऑर्डिनेट्स XY Z आहेत आणि त्याच्यावर मी रेस्ट्रिक्शन टाकले की बाबा हा पॉईंट प्लेन मध्ये लाय केला पाहिजे, म्हणजे प्लेन रोटेट वगैरे पण करू शकत नाही आपण. ठीक आहे, आणि जर मी AR किंवा BR कनेक्ट केला तरी सुद्धा मला काय भेटणार आहे बघा. आता AR जर मी कनेक्ट केला तर मला काय भेटेल, AR D1 आणि D2. ठीक आहे, त्याच्यानंतर जर मी BR कनेक्ट केला तर काय भेटेल मला, BR D1 आणि D2. कन्सेप्ट काय राहिली की बाबा STP म्हणजेच काय, या तिघांचं पण काय असणार आहे, इज इक्वल टू 0. कारण काय, हे कोप्लॅनर आहे. म्हणजे तिन्ही इक्वेशन, मी या तिघांपैकी कुठलंही इक्वेशन जर पकडलं ना तरी सुद्धा मला 100% म्हणजे 100% मला याचे इक्वेशन ऑफ प्लेन भेटणार आहे. ठीक आहे, मग आता कसं आहे की AB चं आपण बघितलेलं आहे, AR चं लिहून घेऊया. AR चं काय येणार आहे, ह्याचा x1 y1 z1 आहे, हा xy z आहे म्हटल्यावर काय येईल इथे डिटर्मिनंट मध्ये, x मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1 आणि इथे काय येणार आहे a1 b1 c1 a2 b2 c2 इज इक्वल टू 0. सो ही गोष्ट माहिती आहे. ही आता काय झाली, ही AR साठी लिहिली आहे ना, AR D1 D2 इज इक्वल टू 0. सिमिलरली मी असं पण लिहू शकतो ना, x मायनस x2 y मायनस y2 आणि z मायनस z. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, z मायनस z2. ठीक आहे, आणि इथे काय हे तर बदललं नाही आहे, b1 c1 a2 b2 आणि c2. आता हे कशासाठी लिहिलं मी, BR साठी लिहिलेलं आहे. ठीक आहे, BR D1 D2. सो तुम्हाला काय महत्वाचं, मला का पॉईंट रिपीट करण्याची गरज का लागली किंवा का घेतोय, तर माझं काय म्हणणं आहे की तुम्ही ही गोष्ट थोडीशी क्लिअर करून घ्या की आपल्याला इक्वेशन ऑफ प्लेन ज्यावेळी फाइंड करायचं असेल आणि आपल्याला लाईन दिलेल्या आहेत कंटेनिंग 2 लाईन्स, तर तुम्हाला ह्या दोन्ही काय तिन्ही प्रकारे इक्वेशन ऑफ प्लेन भेटणार आहे. आता तुम्ही इथे जर AB घेतला असता तर इथे काय बदल झाला असता, x2 मायनस x1 झाला असता, इथे y2 मायनस y1 झाला असता, इथे z2 मायनस z1 झाला असता. एवढाच फरक आला असता. बाकी हा आणि हा तर रो काही चेंज होत नाहीये बघा, हे दोन्ही सेमच आहेत. त्याच्यामुळे चेंज कुठे होतोय, R1 मध्ये होतोय, म्हणजे काय रो 1 मध्ये होतोय. कधी रो 1 हा घेऊ शकता, हा घेऊ शकता, हा घेऊ शकता, डिपेंडिंग अपॉन द क्वेश्चन तुम्ही या गोष्टी चूज करू शकता. ठीक आहे, सो रिव्हिजन साठी हा पॉईंट ऑब्व्हियसली घेतलेला आहे, पण हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि आता कसं आहे की आपण मागचे पण क्वेश्चन जे बघितले त्याच्यामध्ये काय होईल की 2-3 क्वेश्चन एकत्र करून एक मोठा क्वेश्चन बनवलाय. असे डिफरंट क्वेश्चन काय फॉर्म होत नाहीत, तेच दाखवण्यासाठी हा पॉईंट रिवाइज केलाय की याच्यावरचा जो क्वेश्चन घेणार आहे आपण आता, तो क्वेश्चन थोडासा व्यवस्थित बघायचा तुम्ही. ठीक आहे, काय क्वेश्चन दिलेलं आहे ते पण एकदा बघून घेऊया. इफ द स्ट्रेट लाईन ओके, स्ट्रेट लाईन्स आहे कारण 2 लाईन आहे, x मायनस 1 अपॉन 2 इज इक्वल टू y प्लस 1 अपॉन k इज इक्वल टू z बाय 2 अँड इथे काय x प्लस 1 अपॉन 5 इज इक्वल टू y प्लस 1 अपॉन 2 आणि z अपॉन k. ठीक आहे, आर कोप्लॅनर. ठीक आहे, आता मगाशी सांगितलं कोप्लॅनर शब्द दिसल्यावर प्रॉब्लेम सोडायचा नाहीये. देन द प्लेन्स
आता हा एस असा ब्रॅकेट मध्ये दिलाय, प्लेन्स कंटेनिंग, ओके, प्लेन्स कंटेनिंग दीज टू लाईन्स आर, दीज टू लाईन्स आर. ठीक आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे हा ऍडव्हान्सच क्वेश्चन आहे. ठीक आहे, दिस इज ऑल्सो ऍडव्हान्स क्वेश्चन. तुम्ही ना सर भरपूर ऍडव्हान्स क्वेश्चन घ्यायला लागलाय, पर्याय नाही. जे क्वेश्चन ज्या पॉईंटवर आधारित आहे ते सगळे आपल्याला घ्यायचे आहेत. ओके, सो क्वेश्चन सोपे बघा. मला काय दाखवायचं की ऍडव्हान्सचे क्वेश्चन सुद्धा फॉर्म्युला बेस्ड आलेले आहेत 3D मध्ये, त्याच्यामुळे हा सोपा टॉपिक आहे. ठीक आहे. सो आता इथे मला काय दिलंय बघा की दोन बाबा लाईन दिल्या, दोन स्ट्रेट लाईन आहेत, त्या कशा आहेत मला माहित नाही आहेत आणि ते कोप्लॅनर आहे. ठीक आहे, देन ते कोप्लॅनर आहेत आणि ते काय आहेत ते प्लेन, ज्या प्लेन मध्ये त्या दोन्ही लाय करणार त्या प्लेन्सचं इक्वेशन. आता इथे काय होणार आहे, प्लेन्स म्हटल्यावर मे बी दोन इक्वेशन ऑफ प्लेन येतील, म्हणजेच काय कुठेतरी प्लस मायनसचा सिनारिओ येऊ शकतो. ह्याचा थोडंसं एक आपल्याला एक इथे अंदाज आला पाहिजे. नाही आला तर बेटर आहे, पण म्हणजे अंदाज येणं गरजेचं आहे. प्लस मायनस नाही आलं तर बेटर आहे, म्हणजे एकच इक्वेशन असेल. अदरवाईज 2-3 आन्सर असू शकतात, काही हरकत नाही. 2 मॅक्सिमम आन्सर असतील, कारण प्लस मायनस येऊ शकतो. ठीक आहे. आता पहिली गोष्ट, जे इक्वेशन ऑफ लाईन दिलंय याच्यावरून मला काय कळतं, याच्यावरून बघा, ह्याच्यावरून एक गोष्ट जर मला इथे क्लिअर होते की बाबा जर के ची व्हॅल्यू, ह्याची व्हॅल्यू जर मला मिळाली तर काय होऊन जाईल की माझा जो एसटीपी काढायचा आहे तो कम्प्लीट होईल. बरोबर आहे, कारण हे आणि हे ह्याची मला एसटीपी ला गरज लागेल. सिमिलरली याच्यामध्ये सुद्धा जर बघितलं तर इथे काय आहे, जर मी इथे पण के ची व्हॅल्यू मिळवू शकलो, इथे के ची व्हॅल्यू म्हणजे दोघांमध्ये कुठेही जर मी के ची व्हॅल्यू मिळवली तर काय होईल, माझा एसटीपी पूर्ण होईल. म्हणजे मला काय करायचं आहे की के ची व्हॅल्यू फाइंड करणं हा माझा प्राइम टार्गेट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पॉईंट, ह्या लाईन वरती लाय करणारा पॉईंट कुठला असणार आहे, लक्षात घ्या. हे डिकोड करता आलं पाहिजे, नाहीतर काय होईल की तुम्ही आपलं म्हणता ना, प्रत्येक वेळी आपण असा विचार करतो अरे नाही ओके x-2 नाही x-1 आहे, ओके, की दिले लाईन, मग त्याच्यावर काय करू, तर पहिला त्याच्यात जे जे इन्फॉर्मेशन दिले ती तर लिहून काढा, बाकीचं राहू द्या. जेवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे लाईन मध्ये तेवढी तर लिहून काढा. आता एबी वेक्टर जर मी काढायचा म्हटला तर काय होणार आहे, -2ji, ओके, आणि इथे काय होणार आहे 0 आणि हे 0, म्हणजे एवढाच झाला. ओके, थोडक्यात हा एवढाच झाला, 0 + 0 असं होणार आहे ते. म्हणजे एबी वेक्टर हा -2i झाला, एवढा छोटासा एक वेक्टर झाला आपला तयार. ठीक आहे, म्हणजे आपला पहिला रो भेटला. लक्षात घ्या, माझं बेसिक इथे काय म्हणणं आहे की आपल्याला पहिला रो भेटला, हे आपल्याला फार महत्वाचं आहे. आता मी काय करू शकतो, जर मला पहिला रो भेटलाय तर मी दुसरा आणि तिसरा रो कंप्लीट करायला मला के ची व्हॅल्यू लागेल. मला के ची व्हॅल्यू मी कशी फाइंड करणार, तर आता मी काय करू शकतो, मला माहिती आहे की ह्या सगळ्याचे आन्सर इक्वल टू 0 आहे, याचा सगळ्याचा एसटीपी काय असणार आहे, इक्वल टू 0 आहे. मग के मी फाइंड करून घेतो त्याच्यावरून. तुम्ही काय केलं, डिटर्मिनंट लिहिला. आता डिटर्मिनंट लिहिल्यानंतर पहिली गोष्ट मला इथे काय काढली पाहिजे की माझा एबी वेक्टर आला पाहिजे, जो की -2 0 0 आहे. त्याच्यानंतर मग हे डायरेक्शन रेशो जे आहेत ते 2k2 आणि 5 इज इक्वल टू 0. सो झालं, एक नॉर्मल मला इथे डिटर्मिनंट भेटला जो मी सॉल्व्ह केला, तर मला के ची 100% व्हॅल्यू भेटणार आहे. सो -2 × k² - 4. आता हे 0 म्हणजे थोडक्यात काही लिहायची गरजच नाहीये. ठीक आहे. सो -2k² + 8 इज इक्वल टू 0, म्हणजे हे झालं 2k² इज इक्वल टू 8. ओके, म्हणजे k² इज इक्वल टू 4, म्हणजे k इज इक्वल टू ±2. ओके, जो सिनारिओ आपण पहिल्यांदाच वाचल्यानंतर क्वेश्चन इमॅजिन केला होता की भाई कुठेतरी जाऊन ±- येऊ शकतं, तो सिनारिओ आता इथे आपल्याला बघायला 100% मिळतोय. ठीक आहे. सो आता तो इथे ज्यावेळी बघायला मिळतोय, इथे मला थोडासा अंदाज आला पाहिजे की हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असू शकतो. ठीक आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असू शकतो. मग आता मी काय करणार की इक्वेशन ऑफ प्लेन फाइंड करायला पण मला एसटीपीचीच गरज आहे, त्याच्यामध्ये पण मला काही प्रॉब्लेम नाही. मग काय करू शकतो मी की एकदा केस पकडूया, k इज इक्वल टू 2. ठीक आहे, आपण k इज इक्वल टू 2 पकडूया आणि आपण एक लाईन, जो a चा आपला पॉईंट होता काय होता 1 -1 आणि 0 होता. आता ह्याच्यावरून मी काय करू शकतो, इक्वेशन ऑफ प्लेन लिहू शकतो. आता काय येणार x- आता तुम्ही पॉईंट 2 घेतले बरोबर आहे, सो मी हा लाईन 1 च्या अकॉर्डिंग घेतोय, x-1 y + 1 आणि z. ठीक आहे. सो हे झालं z-0, थोडक्यात z-0 येणार आहे, पण गरज नाही. आणि आता काय झालं की k ची व्हॅल्यू फाइंड केल्यामुळे काय झालं की 2 2 2 आणि इथे 5 2 2 असं झालं. आता पहिला मी 2 2 2 लिहिलं आणि इथे 5 2 आणि 5 2 2 आहे ना, 5 2 2 लिहिलं. ठीक आहे, हे काय इक्वल टू 0. सो याला जर मी सॉल्व्ह केलं तर काय येणार आहे, x-1 × 4 - 4. अच्छा, म्हणजे हे तर 0च झालं. ठीक आहे, सो हे 0 झालं, मला फायद्याचं आहे. ठीक आहे, y + 1 इंटू काय येणार आहे, हे 4 - 10. सो इथे मला काहीतरी व्हॅल्यू भेटेल 100%, प्लस z इंटू काय येणार आहे 4 - 10. ठीक आहे, हे पण 4 - 10.
इज इक्वल टू 0. सो ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर मला काहीतरी इक्वेशन भेटणार आहे. आता हे तर झालं 0, ह्याची मला गरज नाही. आता y + 1 4 - 10. ठीक आहे, म्हणजे हे काय झालं बघूया, -y. ओके, -1 असं करू शकतो. ठीक आहे, आपण लिहूनच घेऊया, जे येतंय त्या पद्धतीने लिहून घेऊया. सो -6 त्याच्यानंतर +z इंटू -6. सो इथे काय येणार आहे, -y -1 आणि हे काय येणार -6, म्हणजे -6y असं काहीतरी येईल का, पण बघूया. इक्वेशन कुठे चुकलं का आपलं, सॉल्विंग करताना काही गडबड झालेली आहे का. ठीक आहे, जसं आहे तसं बघूया सोडून. हे काय आलं, मायनस तसाच ठेवला, -6y -6. ठीक आहे, आणि इथे -6z अशा पद्धतीने हे येणार आहे कुठेतरी. ठीक आहे, -6z. सो हे असं लिहितो. सो इथे काय झालं, 6y, इथे झालं +6, इथे -6z इज इक्वल टू 0. म्हणजे इथे काय, हा 6y -6z इज इक्वल टू -6. हा 6 गेला म्हणजे y - z इज इक्वल टू -1. ठीक. सो मला वाटतं हे एक इक्वेशन ऑप्शनमध्ये असणार आहे. बघूया, आपण चेक करूया. आहे y - z इज इक्वल टू -1. म्हणजे हे एक आन्सर झालं. ठीक आहे, सो दिस इज वन ऑफ द आन्सर. सो आता हे आन्सर झाल्यानंतर आता मला दुसरी पण केस पकडावी लागेल ना. सो k इज इक्वल टू जर -2 पकडलं तर पुन्हा काय होणार आहे, मला आहे तेच फॉलो करावं लागेल. फक्त आता तुम्ही काय करणार, इथे दुसरा पॉईंट घेऊ शकता. ओके, सेकंड पॉईंट तुम्ही घेऊ शकता आणि सोडवू शकता. आता हे सोडवा तुम्ही आणि याचा आन्सर काय येतं हे मला तुम्ही होमवर्क म्हणून पाठवा. ठीक आहे, सो एक आपण फाइंड केलेलं आहे, दुसरा अजून एक ऑप्शन 100% येणार आहे. सो ते एकदा बघा की आपलं कसं आन्सर येणार आहे, काय येणार आहे. आता बी पॉईंट घ्या एच्या ऐवजी आणि तुम्ही सोडवून काढा, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, सो इम्पॉर्टंट काय आहे की तुम्ही क्वेश्चन कुठल्या पद्धतीने अप्रोच करता, क्वेश्चनला काय तुम्ही इमॅजिन करता. एखादा क्वेश्चन बघितल्यानंतर इथून सुरुवात होते. ठीक आहे, सो हा क्वेश्चन आपण ह्याला वेळ दिलाय जास्त नाही, असं नाही आपण ह्याला टाइम जास्त दिलाय, पण एवढा नाही. तुम्ही जरा तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही पटकन 2 ते 4 मिनिटं सोडवू शकता आणि तेवढा टाइम मला वाटतं या क्वेश्चनला सफिशियंट आहे. ठीक आहे, सो हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही किती टाइम देताय, एखाद्या क्वेश्चनला वेळ किती देताय, हे फार महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, सो तेवढं एक जरा लक्षात घ्यायचं. चला नेक्स्ट पॉईंट पण बघून घेऊया काय दिलेलं आहे. हे होमवर्क पाठवायचं आहे सगळ्यांनी. ओके, सो नेक्स्ट पॉईंट बघा, इमेज और projection of line in a plane. ठीक आहे, सो पॉइंट वाचल्यानंतर थोडासा असं ओळखीचं वाटतंय की इमेज और प्रोजेक्शन वगैरे ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. तर आता पहिली गोष्ट म्हणजे पहिला लाईन कशी असू शकते आणि मग त्याचं प्रोजेक्शन, त्याचं इमेज काय असणार आहे, या गोष्टी आपण थोड्याशा डिस्कस करून घेऊया. इथे ना 2 सिनारिओज येऊ शकतात. ठीक आहे, 2 सिनारिओ येऊ शकतात. एक म्हणजे काय की लाईन इंटरसेक्टिंग. ठीक आहे, द लाईन इज इंटरसेक्टिंग लाईन, मग ह्याची इमेज काय असणार आहे हे विचारलेलं असेल. अदरवाईज काय असेल की लाईन पॅरलल आहे आणि त्याची इमेज काय आहे हे विचारलेलं असेल. ठीक आहे, सो अशा 2 पद्धतीचे सिनारिओ इथे बनणार आहेत. मग ह्याला आपण टॅकल कसं करायचं, ह्याला तुम्ही क्वेश्चन वाईजच पकडा. ठीक आहे, ह्याला तुम्ही क्वेश्चन वाईज पकडा. सो पहिला आपण काय करूया, आपण एक सिनारिओ इमॅजिन करूया जो इंटरसेक्टिंगचा आहे. ठीक आहे, विच इज इंटरसेक्टिंग द प्लेन. हा आपण सिनारिओ इमॅजिन करण्याचा इथे प्रयत्न करूया. ठीक आहे, इथूनही कुठेतरी अशी पण येणार आहे 100%. आता पहिली गोष्ट म्हणजे प्लेनचं मला इक्वेशन पाहिजे. आता मी जसं म्हटलं ना तुम्हाला, एखाद्याला क्वेश्चन म्हणून ट्रीट करा, एखाद्या टाईपला क्वेश्चन म्हणून ट्रीट करा. हा क्वेश्चनच आहे असं समजा, a1x + b1y + c1z + d1 = 0. हे प्लेनचं इक्वेशन झालं. आणि लाईनचं इक्वेशन मला दिलंय x - x2 / a2. ठीक आहे, y - y2 / v2 आणि z - z2 / c2. ठीक आहे, मला हे जर इक्वेशन दिलेलं आहे तर आता मला कळलं पाहिजे की बाबा जे काही मला लाईनचं इक्वेशन आहे त्याला जर मी ब्रेक केलं तर मला काय भेटणार आहे, तर एक पॉईंट भेटेल जो लाईनवरती लाय करतो. त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय, x2 y2 आणि z2. सिंपल आहे. सो ही मला गोष्ट जर पहिला कळते x2 y2 आणि z2, सो मला हा पॉईंट इथे कळला. अजून मला काय दिलंय की एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असणार जो प्लेनवरती लाय करतो. ठीक आहे, आता एवढं दिल्यानंतर मला थोडासा इथे विचार करणं गरजेचं आहे की आता इमेज मी काय करू शकतो. आता पहिला विचार करा की ह्या लाईनचं प्रोजेक्शन, एक शॅडो कुठे पडणार आहे, तर या प्लेनवरती पडणार आहे. बरोबर आहे, तो प्रोजेक्शन जो पडणार आहे, बरोबर आहे, तो प्रत्येक पॉईंटचं प्रोजेक्शन आहे. बघा मी काय म्हणतोय की आता हा ए पॉईंट थोडा आपण आतमध्ये घेऊया प्लेनच्या, म्हणजे काय तुम्हाला इथे थोडंसं जास्त क्लिअर होईल. ठीक आहे,
आपण तो पॉईंट इथे घेऊया. ठीक आहे, ए पॉईंट इथे आहे कारण मला ते प्रोजेक्शन दाखवायचं आहे. ठीक आहे, सो आता विचार करा, ह्या लाईनचं ज्यावेळी मी प्रोजेक्शन काढायला जाईन त्यावेळी काय होणार आहे की हर एक पॉईंट जो ते लाईनवर लाय करतो त्याचे प्रोजेक्शन यायला सुरुवात होतील. बरोबर आहे, त्याचे प्रोजेक्शन कुठे ना कुठे येतील. म्हणजेच थोडंसं लाईट हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा जर पॉईंट आहे तर त्याचा प्रोजेक्शन इथे आला, हा कुठे पॉईंट आहे याचा प्रोजेक्शन इथे आला, हा ए पॉईंट आहे याचा प्रोजेक्शन इथे आला. आणि हे सगळे ज्यावेळी मी प्रोजेक्शन जॉईन करेन त्यावेळी 100% मला एक लाईन भेटेल. बरोबर आहे, जी की माझं 100% इमेजेस आहे. म्हणजेच काय, मला प्रोजेक्शनचाच कन्सेप्ट इथे यूज करायचा आहे की हर एक पॉईंटचा प्रोजेक्शन कुठे ना कुठे पडणार आहे आणि जे सगळ्या पॉईंटचे जेव्हा मी प्रोजेक्शन घेईन आणि ते कनेक्ट करेन जी मला एक्सपेक्टेड इमेज आहे ती मला भेटणार आहे. ठीक आहे, सो ओके, आपला प्लेनच गायब झालेला आहे चुकून, काय हरकत नाही, त्याला मॅनेज करू आपण. ओके ओके, सो कन्सेप्ट कळली. काय करायचंय आपल्याला, मेजरली आपल्याला काय करायचंय की आपल्याला ए ची इमेजेस फाइंड करायची आहे. मग मी काय करतो की ए ची इमेज अशी कुठेतरी येईल, त्याला आता जास्त बॉटमला घेऊन जात नाही, ते नाहीतर अंतर मोजून बसू नका. ठीक आहे, सो हे ए डॅश झालं. ठीक आहे, आता 100% हा कुठेतरी असा सगळे पॉईंट जॉईन केल्यानंतर जी इमेज आहे ती मला भेटणार आहे. पण ते काढायच्या ऐवजी मी काय करू शकतो, अजून एक गोष्ट करू शकतो. जर मी इथून इथे जर बघितलं तर हा काय झाला, फुट ऑफ परपेंडिक्युलर झाला ना, एम काय झाला, हा फुट ऑफ परपेंडिक्युलर झाला. सो मी तेही फाइंड करू शकतो. ए डॅश फाइंड करायच्या आधी मी काय करू शकतो, फुट ऑफ परपेंडिक्युलर फाइंड करू शकतो, त्याच्यावर मी ए डॅश फाइंड करू शकतो. सो दोन्ही पद्धतीने मी जाऊ शकतो, लक्षात घ्या. सो इमेज काढण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की तुम्हाला पहिला पॉईंट जो आहे तो इमेज ऑफ ए, ठीक आहे, इमेज ऑफ ए इन द प्लेन. ठीक आहे, हे फाइंड करा, पहिली गोष्ट ही फाइंड करा. त्याच्यानंतर तुम्ही अजून काय करू शकता, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढा. ठीक आहे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला लक्षात घ्या की एखादी लाईन काढण्यासाठी मिनिमम 2 पॉईंटची रिक्वायरमेंट आहे. आता त्यांचं म्हणणं काय की प्रोजेक्शन सगळ्याच पॉईंटचं पडतं, मग आपल्याला सगळ्या पॉईंटची गरज आहे का, तर नाहीये. मी जर 2 कुठले तरी पॉईंट घेतले आणि त्यांना जॉईन केलं तर जो रे जो पास होणार आहे तो 100% त्या सगळ्या पॉईंटचं प्रोजेक्शन घेईलच. बरोबर आहे, मग मी एचा तर इमेज काढला पण मला दुसरा पॉईंट पाहिजे, सो मी काय करेन, पी काढेन. म्हणजेच मला एकदाच काढावं लागेल, पीची इमेज वगैरेचा काही विषयच येणार नाही. जर पी मी फाइंड केला, जो की मला फाइंड करता येतो आतापर्यंत, तर इथे बिंदास तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे की बाबा हा जॉईन केला की मला लाईन भेटली. म्हणजेच काय, मी माझं काम वाचवण्यासाठी काय केलं तर एचा इमेज काढला, हा माझं पहिलं काम. पण पी मी एक कॉमन पॉईंट ठेवलाय जो दोन्ही लाईन्स वरती आहे, जेणेकरून मला ते डबल काढायला नको. नाही तर मी काय म्हटलं, इथे एखादा पॉईंट काढायचा म्हटलं ना, तो सुद्धा वर्क होईल, 100% वर्क होईल. हा जर बी आहे तर हा बी डॅश झाला, पण हा बी काय आहे ते पण वेगळं काढा, बी डॅश पण वेगळा काढा. कशाला पाहिजे, सो पी एकच काढा आणि ए डॅशची इमेज काढा. ठीक आहे, सो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन, ओके, ऑफ लाईन अँड प्लेन. ठीक आहे, अँड प्लेन पी. ठीक आहे, तो फाइंड करा. आणि त्याच्यानंतर आता काय झालं, आता मला काय इमेज ऑफ इक्वेशन ऑफ लाईनच पाहिजे ना, किंवा इमेज ऑफ प्रोजेक्शन ऑफ लाईन म्हणजे काय, मला एक इक्वेशनच पाहिजे लाईनचं. यूज 2 पॉईंट फॉर्म, यूज 2 पॉईंट फॉर्म, झालं, सिम्पल एज दॅट. ठीक आहे, सो कंडिशन मी तुम्हाला आत्ताच म्हणले की एखादी गोष्ट कंडिशन आहे असं विचार करण्यापेक्षा तो क्वेश्चन आहे असं इमॅजिन करा की एखादा मला आता हा क्वेश्चन तुम्ही कन्वर्ट करू शकता. तुम्हाला प्लेनचं इक्वेशन दिलंय असं समजून जा, एक लाईनचं इक्वेशन दिलंय असं पण समजा. ठीक आहे, आता त्याच्यावरून तुम्ही डिकोड काय केलं की ए पॉईंट एक आहे जो लाईनवरती लाय करतो, त्याचे कोऑर्डिनेट्स तुम्ही लिहिले. बरोबर आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स लिहिल्यानंतर मी काय केलं की त्याचा इमेज काढायचा. पण इमेज काढायच्या आधी मी काय करू शकतो, त्याचा फुट ऑफ परपेंडिक्युलर काढू शकतो. तिथून मग मी कुठेतरी मिड पॉईंट वगैरे लावून काहीतरी डोकं लावलं तर ए डॅश भेटेल, किंवा डायरेक्ट पण इमेज काढा. आपल्याकडे फॉर्म्युला आहे -2 करून तो फॉर्म्युला आहे, तो त्याच्याने मिळून जाईल. ठीक आहे, दुसरं मी काय केलं, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जे आतापर्यंत 100 वेळा आपण काढलं, लॅम्बडाला इक्वेट केलं आणि भरपूर काय काय करून काढलेलं, सो ते काढा. आणि एकदा तुम्हाला पी आणि ए डॅश भेटला की बिंदास 2 पॉईंट फॉर्म वापरून टाकला, भेटलं इक्वेशन ऑफ लाईन. तेच तिथं विचारलेलं आहे, तेच इथे विचारलेलं आहे. आता हाच सिनारिओ थोडासा तुम्ही पॅरलल लाईन साठी इमॅजिन करा. इमॅजिन द सेम सिनारिओ फॉर पॅरलल लाईन्स. ओके, सो ऑब्विसली लाईन आपल्याला दाखवायचे ना. आता पुन्हा प्लेनचं इक्वेशन आपल्याला इथे दिलेलं असेल, इथे लाईन आहे. ठीक आहे, सो आता प्लेनचं इक्वेशन पुन्हा लिहितो आणि तुम्हाला ते पण क्लिअर होईल. a1x + b1y + c1z + d1 = 0. आणि लाईनचं इक्वेशन जे आहे ते तुम्ही काही घ्या, x - x1
ठीक आहे. सो हे इक्वेशन दिलेलं आहे. आता एक लाईन दिली, आता एक लाईन मला दिलेली आहे. ऑब्व्हियसली ती लाईन आहे पॅरलल आहे. ओके, इट इज पॅरलल टू द प्लेन. असं जर सिनारिओ आहे तर सेम, अगदी सेम. याच्यावरती एक पॉईंट ए आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1 z1. ठीक आहे. तर आता असे भरपूर पॉईंट असणार आहेत. असे भरपूर जर पॉईंट आहेत तर 100% प्रत्येक पॉईंटचं प्रोजेक्शन पडणार आहे. आता प्रत्येक पॉईंटचं प्रोजेक्शन पडणार आहे, मला गरजच नाही ना. मी काय करतो, एक एच प्रोजेक्शन काढून घेतो. ठीक आहे, एका ए डॅशच प्रोजेक्शन काढून घेतो, तर माझं काम होऊन जाईल. बरोबर आहे. सो इथे तुम्ही काय करू शकता की सिमिलर जे तिथे तुम्ही अप्लाय केली कन्सेप्ट ती सुद्धा इथे सिमिलरली तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. आता ह्याच्यात गंमत काय होते की जो प्रोजेक्शन आहे किंवा जी इमेज आहे ती सुद्धा प्लेनला पॅरलल असणार आहे. त्यामुळे ही एक आपल्याला गरजेची वस्तू आहे किंवा गरजेची एक कन्सेप्ट आहे जी आपल्याला यूज होणार आहे. किंवा जी आपल्याला लाईन दिली आहे ज्याचा आपल्याला इमेज फाइंड करायचं आहे, जर ती लाईन एखाद्या प्लेनला पॅरलल आहे तर त्याचं येणारं प्रोजेक्शन, त्याची येणारी इमेज जी काय आहे ती पण त्या प्लेनला पॅरलल असणार आहे, भले ती बॉटम साईडला असेल. ठीक आहे, तो काय प्रश्न नाही आहे. मग ही गोष्ट मला एवढी इनफ झाली, ह्याच्यावर मी आरामात फाइंड करू शकतो गोष्टी. ठीक आहे. आता ज्या काही दोन कन्सेप्ट आपण डिस्कस केल्या की बाबा लाईन आणि प्लेन जर इमेजची काढायची असेल या दोघांमध्ये रिलेशन लावून, तर याच्यावरती क्वेश्चन कुठल्या टाईपचे येतात हे बघितल्यानंतर तुम्हाला ह्याची आयडिया थोडी अजून क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. सो आपण काय करूया, पहिला याच्यावरती एखादा क्वेश्चन बघून घेऊया. चला क्वेश्चन बघूया, क्वेश्चन बघून घेऊया. याच्यावरती काय क्वेश्चन आहे, सिम्पल आहे त्याच्यावरचे क्वेश्चन. बघा, द इमेज ऑफ लाईन, द इमेज ऑफ लाईन काय दिलंय x-1/3. आपण मेन्स मध्ये आलेला क्वेश्चन आहे. सो जेवढे क्वेश्चन घेतलेत ना 3D मध्ये, एकही क्वेश्चन असं इकडे तिकडचा पुस्तकातला वगैरे घेतलेला नाही, मुद्दाम सगळे मेन्स मधले क्वेश्चन घेतले. ठीक आहे. इन द प्लेन 2x - y plus z plus 3 is equal to 0. ठीक आहे. इज द लाईन म्हणजे काय, लाईन ऑफ इक्वेशन फाइंड, इमेज ऑफ लाईन फाइंड करायचं आहे, म्हणजे इक्वेशन ऑफ लाईनच फाइंड करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. सो आता पहिली गोष्ट म्हणजे हा क्वेश्चन सोडवताना मी काय काय विषयांचं लक्षात घेतलं पाहिजे. आता जसं मी म्हटलं, पहिलं तर तुम्हाला गोष्ट म्हणजे प्लेनची गरज लागेल. मला त्या प्लेनचं इक्वेशन माहिती आहे. ठीक आहे. या प्लेनचं इक्वेशन काय आहे, 2x - y plus z plus 3 is equal to 0. ठीक आहे. हे प्लेनचं इक्वेशन झालं. पण लाईन कशी आहे हे कोण मला सांगणार, मला लाईन कशी आहे हे कसं समजणार, तर ह्याच्यासाठी मला कुठेतरी ऑप्शनची गरज लागेल. तुम्हाला ऑप्शन सांगतो. x - 3/3 is equal to y plus 5/1 is equal to z - 2/-5. ठीक आहे. आता हे खोडतो सोडा. ऑप्शन नंबर बी, ओके, x plus 3/3 is equal to y - 5/1 आणि z - 2/-5. ठीक आहे. अशा सिमिलरली सी अँड डी ऑप्शन आहेत ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर सगळे सेम आहेत. वरचं थोडंसं बदललेलं आहे पण डिनॉमिनेटर सगळे सेम आहेत. इथे पण 3 आहे, इथे 1 आहे, इथे -5, 3, 1 आणि -5 अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत. आता ह्याच्यावरून काय कळलं पाहिजे की मला इक्वेशन ऑफ प्लेन तर माहिती आहे. इक्वेशन ऑफ प्लेन मला सरळ सरळ दिलेलंच आहे त्यांनी, 2x - y plus z plus 3 is equal to 0. हे इक्वेशन ऑफ प्लेन झालं. पण ती लाईन जी आहे तर येणारा माझा आन्सर पण बघा की ज्याचे डिरेक्शन रेशो 3, 1, -5 आणि जी दिलेली लाईन आहे 3, 1, -5 म्हणजे तिथे कळलं पाहिजे की लाईन इज पॅरलल टू द प्लेन. ठीक आहे. सो ती लाईन काय आहे, पॅरलल टू द प्लेन आहे. आता असं जरी हे एवढं कळलं तरी भरपूर आहे. आता त्या लाईनवरती लाय करणारा पॉईंट कुठला असणार आहे, तर 1, 3 आणि 4 हा पॉईंट लाय करतोय. ठीक आहे. आता ह्याच्या अलॉंग जर मी डिरेक्शन वेक्टर लिहिला, आता मला जर अजून खात्री नाही आहे की नक्की पॅरलल आहे की नाही, मी असं डायरेक्ट अंदाज लावू शकतो का, तर हे बरोबर आहे. ज्यावेळी तुमचे डीआर दोघांचे पण सेम आहेत, ऑप्शन वाले पण आणि क्वेश्चन वाले पण, तर ती लाईन पॅरललच आहे. पण तरी अजून काही मुलांना असतं ना की नाही बाबा अजून थोडं कन्फर्मेशनची गरज आहे, तर ठीक आहे. ह्याच्या अलॉंग एक वेक्टर लिहिला, या नॉर्मल एक आपण लिहिला. नॉर्मलचं इक्वेशन ह्याच्यावरून लिहू शकतो, 2y - j आणि प्लस k. ठीक आहे. आता नॉर्मल आणि ही लाईन ही ऑब्व्हियसली परपेंडिक्युलर असणार आहे. सो मी काय केलं, n.d इज इक्वल टू 0 आलं पाहिजे. आता करून बघा, 2, ओके, काय आलं 2, इथे काय आलं -3 आणि इथे काय आलं +4. ठीक आहे. असंच काहीतरी येते ना, 4. ओके. तर काय चुकलंय काय, सो दिस विल बी 2. सो 2 हे किती झालं, -3 झालं आणि +4 झालं. ओके, समथिंग इज रॉंग ओव्हर हिअर. काय चुकी झालेली आहे, काय चुकी झालेली आहे, हां ओके. डिरेक्शन रेशो इथे मी रेशो घ्यायचा आहे, तरी चुकून पॉईंटचं इक्वेशन लिहिलं. ठीक आहे.
सो ओके वी विल रेक्टिफाय दॅट मिस्टेक. इथे काय मी ह्याच्यावरून लिहिलं खरं इक्वेशन, हे लाईनचं इक्वेशन हे म्हटलं आपल्याला डीआरच घ्यायला पाहिजे, बरोबर आहे. सो 3i प्लस जे मायनस 5k, ठीक आहे. ओके सो रेक्टिफाय दॅट थिंग. आता करून बघूया. बघा 3 2 हे 6 झालं, 6 आणि -1 म्हणजे इथे झालं 5 आणि हे -5 म्हणजे बरोबर आहे. म्हणजे 6 -1 प्लस 5 हे शेवटी काय झालं 0. ओके सो असं होऊ शकतं, लक्षात घ्या. मी सुद्धा आता काय केलं, जो पॉईंट ज्या लाईन वरती लाय करतोय त्याच्या हिशोबाने मी डिरेक्शन वेक्टर लिहिण्याचा प्रयत्न केला, जे चुकीचं आहे. आपण डीआरस घेतो आणि ते वेक्टर लिहितो. सो अवॉइड करा, सच मिस्टेक्स शुड बी अवॉइडेड, ठीक आहे. सो n इंटू डी 0 आलं म्हणजे 100% आता मला खात्री पडलेली आहे की ही लाईन जी आहे ती प्लेनला पॅरलल आहे, म्हणजे येणारी लाईन पण काय असणार आहे, प्लेनला पॅरलल असेल. मग आता मला बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार करायला नको. जर ती लाईन पॅरलल आहे, मला फक्त एकच पॉईंट भरपूर झाला. एक पॉईंट जो आहे ना माझा, तो पॉईंट काय 1 3 आणि 4 हा मला भरपूर झाला एक इमेज फाइंड करण्यासाठी. ह्याची इमेज फाइंड करण्यासाठी मला हा पॉईंट पुष्कळ झाला. तेवढं झालं की माझं काम झालं ना, बरोबर. तेवढं a' फाइंड केला की माझं कामच झालं. सो मी ते करण्याचा प्रयत्न करतो. याला XYZ पकडा. ओके आता फॉर्म्युला मला वाटतं डायरेक्ट तुम्हाला माहिती असावा, फॉर्म्युला पाठ पाहिजे, लक्षात घ्या. x मायनस काय होणार आहे आता 1. ओके x मायनस 1 y मायनस 3. ओके y मायनस 3 आणि z मायनस, ठीक आहे. आपण थोडस हा फॉर्म्युला मोठा होणार आहे. ओके इथे x मायनस 1 इज इक्वल टू y मायनस 3 इज इक्वल टू z मायनस 4. आता अपॉन काय येणार आहे त्या 2 मायनस 1 आणि इथे बघा 2 मायनस 1 आणि 1, 2 मायनस 1 आणि 1 इज इक्वल टू -2 इंटू. आता पहिली गोष्ट म्हणजे काय की जर मला इकडचं काय लक्षात राहत नसेल, ठीक आहे, हे जर काय मला लक्षात राहत नसेल, मी तुम्हाला दिलेला पॉईंट सरळ प्लेन मध्ये सबस्टिट्यूट करा. सो प्लेनचं इक्वेशन काय, पुन्हा जर एकदा प्लेनचं इक्वेशन इथे लिहून घेऊया. काय दिले बघा 2x मायनस y प्लस z प्लस 3 इज इक्वल टू 0, ठीक आहे. सो ऑब्विसली x मायनस 1 y मायनस 3 z मायनस 4 अपॉन 2 मायनस 1 1 हे झालं. आता काय इथे हा पॉईंट याच्या सबस्टिट्यूट करा म्हणजे इकडचा पार्ट होऊन जातो. सो 2 त्याच्यानंतर -3 प्लस 4 प्लस 3 अपॉन इथे आता अंडररूट येत नाही, लक्षात घ्या. अंडररूट न घेता याचे स्क्वेअर येतात. सो 4 प्लस 1 प्लस 1 असं झालं इथे, ठीक आहे. सो हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. हे किती झालं -3 1 झालं, 1 हे झालं 4 6 झालं आणि हे 6 म्हणजे हे सगळंच गेलं. सो -2 राहिला. इक्वेट करा, एक एक गोष्ट इक्वेट करायला सुरुवात करा, आन्सर भेटून जाईल. -4 x इज इक्वल टू -4 प्लस 2 म्हणजे x इज इक्वल टू -4, ठीक आहे. सो पहिला पॉईंट भेटला मला a' चा -2 भेटला. y साठी काय येणार आहे y मायनस 3 अपॉन -1 इज इक्वल टू -2. सो y मायनस 3 इज इक्वल टू 2. त्याच्यानंतर y इज इक्वल टू 2 प्लस 3 म्हणजे y इज इक्वल टू 5 भेटला. त्याच्यानंतर इथे आता जर बघायला गेलो तर z काय होणार आहे z मायनस 4 अपॉन 1 इज इक्वल टू -2. सो z मायनस 4 इज इक्वल टू -2. सो z इज इक्वल टू इथे काय होणार आहे हा -6 होणार आहे, ठीक आहे. सो आता इथे सॉरी प्लस 2 म्हणजे इथे हा 2 होऊन जाईल. आता इथे जर इक्वेशन्स मी जर चेकआउट केले तर याच्यात काय बघायला मिळणार आहे मला की मेजरली जो पार्ट बघायला मिळतो तो XYZ मला कोऑर्डिनेट्स भेटले. सो फाय 2. आता इक्वेशन ऑफ लाईन जे भेटणार आहे तर मला माहिती आहे डिरेक्शन रेशोज काय आहेत, डिरेक्शन रेशो सेम आहेत. तर डिरेक्शन रेशो जर सेम आहेत तर मला काय वरती फक्त काय दिसलं पाहिजे x प्लस 2 दिसला पाहिजे, y मायनस 5 दिसला पाहिजे आणि z मायनस 2 दिसला पाहिजे. हे जर वरती दिसले मला न्यूमरेटरला ते ऑप्शन माझं करेक्ट आहे. सो x प्लस ओके इथं काय 2 येतोय की 3 येतोय, काय झालं इथे गडबड काय झाली. ओके सॉरी अगेन आय हॅव मेड अ स्मॉल मिस्टेक. ओके सॉरी -4 प्लस 1 म्हणजे हे -3 झालं. सो हा पॉईंट -3 झाला. सो इथे +3 आलं पाहिजे म्हणजे x प्लस 3 आहे, y मायनस 5 दिसतंय आणि z मायनस 2, ठीक आहे. आणि डिनॉमिनेटर 3 1 आणि -5 हे सेमच राहणार आहे, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे. सो इथे बघा लक्षात घ्या की काय आहे की आपल्याला मेजरली ज्यावेळी ह्या क्वेश्चन मध्ये समजलं होतं की डीआर सेम आहे त्यावेळी समजलं लाईन पॅरलल आहे. तरी सुद्धा एक एक्स्ट्रा व्हेरिफिकेशन साठी मी काय केलं ही गोष्ट इथे थोडंसं ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न केला. सो ते मला इथे क्लिअर झालं की यस दे आर पॅरलल फॉर शुअर. मग तो पॉईंट घेतला, त्याची इमेज काढण्यासाठी मला फॉर्म्युला मध्ये तो सबस्टिट्यूट केला, कॅल्क्युलेशन केले, पॉईंट मिळवला आणि जस्ट लाईन ऑफ इक्वेशन मी फाइंड करून टाकलं. सिम्पल होतं, ठीक आहे. सो प्रॉब्लेम बघा सिम्पल आहे. सिमिलरली तुम्ही दुसरं जे होतं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन तो थोडा लेंथी होईल पण अशाच पद्धतीने तुम्ही फाइंड करू शकता. ओके सो चलो आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे जो की आपला कन्क्लुडिंग पॉईंट असेल टॉपिक साठी, म्हणजे प्लेन अँड लाईन या टॉपिक साठी. 3D हा टॉपिक अजून बाकी आहे, ठीक आहे. तो असणार आहे लाईन ऑफ इंटरसेक्शन
लाईन ऑफ इंटरसेक्शन बिटवीन टू प्लेन्स. ठीक आहे, प्लेन. आता बघा, पहिली गोष्ट म्हणजे ना, फिगर थोडीशी आता काढण्याचा प्रयत्न करतो, जेवढी पॉसिबल होईल मला, जेवढी ते व्यवस्थित काढता येईल तेवढी काढतो. ठीक आहे, हा जो प्लेन आहे, ऑब्व्हियसली ही लाईन ऑफ इंटरसेक्शन झाली. ठीक आहे, भरपूर मल्टिपल लाईन झाल्या, आपल्याला एकच पाहिजे. सो दिस विल बी द लाईन ऑफ इंटरसेक्शन फॉर दिस प्लेन्स. ओके, सो आता हे जाणवल्यानंतर आता तुम्ही ही फिगर अशी घ्या, म्हणजे तुम्हाला अजून ते थोडं आयडिया अजून क्लिअर होईल की नक्की काय विषय चाललाय. ओके, सो आता काय झालं की बाबा हा एक प्लेन झाला, प्लेन नंबर 1 पकडा, कुठलाही पकडा, ह्याला प्लेन नंबर 1 पकडा, ह्याला प्लेन नंबर 2 पकडा. आता दोन प्लेन जेव्हा इंटरसेक्ट होतात, ह्याच्यामध्ये मला क्वेश्चन काय दिलं जातं की प्लेनचे इक्वेशन दिलेले असतात. सो प्लेन 1चं इक्वेशन दिलेलं असेल, तुम्हाला प्लेन 2चं सुद्धा इक्वेशन दिलेलं असेल, आणि सांगतात जी इंटरसेक्टिंग लाईन आहे त्याचं इक्वेशन मला सांगा. ठीक आहे, सो हे झालं a1x प्लस b1y प्लस c1z प्लस d1 इज इक्वल टू 0, आणि हे a2x प्लस b2y प्लस c2z प्लस d2 इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता p1 आणि p2 चे मला इक्वेशन दिलेले आहेत. आता हा क्वेश्चन म्हणून मी सुद्धा ट्रीट करू शकतो ना, की मला दोन इक्वेशन दिले आहेत आणि मला सांगितलं ही लाईन आहे, त्याचं इंटरसेक्शन फाइंड करा. आता पहिली गोष्ट म्हणजे इथे आपल्याला थोडंसं ऑब्झर्वेशन करावं पाहिजे, काय की इथे मला लाईनचं इक्वेशन मिळवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत, तर त्याच्या अलॉन जर मला डी वेक्टर भेटला, डायरेक्शन वेक्टर जर मला इथे भेटला, तर तो मला लागेल, आणि एक लाईन पॉईंट, एक त्याच्यावरचा कुठलाही पॉईंट, ह्या दोन गोष्टी जर भेटल्या तर मी इक्वेशन ऑफ लाईन लिहू शकतो इझिली. बरोबर आहे. सो या दोन गोष्टी मिळू कशा शकतात ह्याचा थोडा विचार करा. आता बघा की हा जो प्लेन आहे ह्याला एक नॉर्मल असेल, हा एक प्लेन आहे ह्याला नॉर्मल असेल, सो n1 म्हणा, याला n2 म्हणा. आता हे n1 हा परपेंडिक्युलर असणार आहे ह्या डीच्या, बरोबर आहे, कारण 100% काय, ती जी इंटरसेक्टिंग लाईन आहे, दोन प्लेन्स जे इंटरसेक्ट होतात, ती जी लाईन आहे ती त्या प्लेन वरती आहे, म्हणजे ती त्या नॉर्मलला परपेंडिक्युलर 100% आहे. सो हा एक पार्ट झाला. सिमिलरली प्लेन 2चं जेव्हा डिस्कशन करतो तेव्हा ती जी लाईन आहे ती आणि ही लाईन सुद्धा काय एकामेकाला नॉर्मल, त्याचा आणि ही लाईन परपेंडिक्युलर आहे. सो n1 ला पण तो परपेंडिक्युलर आहे, म्हणजे असं लिहू शकतो d इज परपेंडिक्युलर टू n1 ऍज वेल एज d इज परपेंडिक्युलर टू n2, हे मी लिहू शकतो. सो इफ दिस इज सो, विचार करा की मला d आणि n1 n2 मध्ये काय इक्वेशन रिलेशन भेटेल, की मला d वेक्टर इथे भेटून जाईल, तर क्रॉस प्रोडक्ट n1 n2 चा काय करा, क्रॉस प्रोडक्ट घेऊन टाका, तुम्हाला d वेक्टर भेटून जाईल. सो इथे एकदम सिंपल गोष्ट आहे, ही मला वाटतं तुम्हाला कळली पाहिजे. n1 n2 चा क्रॉस प्रोडक्ट घेतल्यावर मला d भेटून जाईल. आता d भेटलं म्हटल्यावर अर्ध युद्ध इथं जिंकलो आपण, कारण महत्वाचं काय मला की d पाहिजे होतं. आता मला पॉईंट पाहिजे, एक पॉईंट पाहिजे त्या लाईन वरती, बस तेवढं झालं की माझं लाईन ऑफ इक्वेशन 100% फाइंड करतो. मग काय करू शकतो, आता ह्या इक्वेशन्स कडे येऊया. हे तर दिलेलं असणार आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये. मी काय करतो की ह्याच्यामध्ये ना z इज इक्वल टू 0 कन्सिडर करतो. लेट अस कन्सिडर z इज इक्वल टू 0. आता असं का, x कन्सिडर करा 0, y कन्सिडर करा 0, माझं काय म्हणणं नाहीये, पण z कन्सिडर करा. त्याचं कारण सांगतो. आता इक्वेशन दिसेल कसं ते बघूया पहिला. ओके, दिस विल बी इक्वेशन नंबर 1 आणि दिस विल बी इक्वेशन नंबर 2. सो नाउ व्हेन दिस इज इक्वेशन नंबर 1 and 2, if I solve this equation, okay, solve this equation, I will surely get my point. ठीक है, if we solve this equation, solve the equations to get the point, to get the point. ठीक आहे, हे सगळं स्क्रीनच्या बाहेर गेले सोडा. म्हणजेच काय, मला दोन इक्वेशन आहेत म्हटल्यावर दोनच अननोन पाहिजेत, तीन इक्वेशन असतील तर तीन अननोन, पण मला प्लेन तर दोनच माहिती आहेत ना. सो 100% मला दोन प्लेन मध्ये काहीतरी इथे ऍडजस्टमेंट करून पॉईंट फाइंड करायला लागेल. सो अशा वेळी सगळ्यात स्टँडर्ड मेथड काय सांगते, एका पॉईंटला 0 कन्सिडर करा. सो z0 पकडला, a आणि b, इथे a आणि b आहे, आता सॉल्व्ह केलं, मला इथे पॉईंट सुद्धा भेटला. सो सिम्पल अस दॅट. ठीक आहे, सो मला d भेटणं सगळ्यात महत्वाचं होतं. ते आपण कसं फाइंड केलं, दोन नॉर्मल्स आहेत, त्याचा क्रॉस प्रोडक्ट घेतला, झालं माझं काम. आणि पॉईंट साठी मी एक पॉईंट z कन्सिडर केला 0, आणि हे सगळं फाइंड करून सॉल्व्ह केल्यानंतर मला पॉईंट सुद्धा भेटला. नाव अगेन राईट माय इक्वेशन. हे सिंपल आहे, कन्सेप्ट सिंपल आहे. अप्रोच तुमचा थोडासा कसं आहे की लॉजिकल अप्रोच पाहिजे, की मी काय करतोय. नाहीतर कसं होतं, नुसता फॉर्म्युला प्रॉब्लेम ह्याची सवय ठेवू नका. ओके, सो याच्यावरती आपण क्वेश्चन बघू शकतो इझिली. आता याच्यावर दोन क्वेश्चन आहेत, एक क्वेश्चन मी सोडवून देणार आहे जो मेन्स मध्ये आला होता, आणि ऍडव्हान्स क्वेश्चन तुम्हाला देणार आहे. ओके, बघूया. लेट कॅपिटल L बी द लाईन ऑफ इंटरसेक्शन, बी द लाईन ऑफ इंटरसेक्शन. ठीक आहे, काय लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ द प्लेन्स, काय दिलंय, 2x प्लस 3y प्लस z इज इक्वल टू 1 and x प्लस 3y प्लस 2z इज इक्वल टू 2 if L makes an angle
अल्फा विथ द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस देन कॉस अल्फा इज इक्वल टू, ठीक आहे, कॉस अल्फा इज इक्वल टू व्हॉट. आता बघा क्वेश्चन तुम्ही म्हणा सर तुम्ही तर पहिला बोललात लाईनचं इक्वेशन फाइंड करा, आता तुमच्या अपेक्षा वाढल्या सर, तुम्ही आता इथे अँगल पण इंट्रोड्यूस केलात. लक्षात घ्या, म्हणून म्हटलं नुसता फॉर्म्युला आणि प्रॉब्लेम नाही, तर आपल्याला लॉजिक तर सेम वापरायचं आहे की आपल्याला दोन प्लेनचे इक्वेशन दिलेत, बरोबर आहे. मग मी n1 वेक्टर लिहू शकतो 2i प्लस 3j प्लस k, ठीक आहे. n2 वेक्टर लिहू शकतो, काय आहे, i प्लस 3j आणि प्लस 2k. म्हणजे मला डी वेक्टरसाठी ऑब्व्हियसली n1 क्रॉस n2 करावं लागेल. सो मी ते करून घेतो. इथे काय झालं, i j k इथे लिहिलं, हे झालं 2 3 1 1 3 2, ठीक आहे. सो इफ यू सॉल्व दिस थिंग, हे काय येणार आहे, i इंटू 6 मायनस 3 मायनस j इंटू 4 मायनस 1 प्लस प्लस k इंटू 6 मायनस 3, ठीक आहे. सो हे काय झालं 3i मायनस 3j आणि प्लस 3k, ठीक आहे. सो इथपर्यंत ही गोष्ट झाली, हे डी वेक्टर झाला. सो आता हे जे फाइंड केलेलं आहे, आता ह्याच्या पुढे मी काय करू, आता ह्याच्यावर मला काय लाईनचं इक्वेशन नाही विचारलं, मला त्याने काय विचारलंय की एक लाईन जी आहे एल लाईन, ती पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत अल्फा अँगल फॉर्म करते. म्हणजे काय आहे, मला फक्त आय म्हणजे जो आपला आयजे के मधलं आय आहे त्याची इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, कारण की एक्स ऍक्सिसचं नमूद केलेलं आहे, बरोबर आहे, एक्स ऍक्सिस मेन्शन केलेलं आहे, म्हटलं मला फक्त आय ची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो इथे 100% काय होणार आहे, ज्यावेळी मी डी डॉट लाईन म्हणजे जी लाईन आहे आपल्या त्याचं आयचा फक्त कन्स्टंट आपल्याला कन्सिडर करावं लागेल. सो डी डॉट एल ज्यावेळी मी घेईन अपॉन मॉड ऑफ डी आणि मॉड ऑफ एल ज्यावेळी मी इथे घेणार आहे तोच काय असणार आहे माझा कॉस ऑफ अल्फा, ठीक आहे. सो सिम्पल एज दॅट. कारण कसं आहे, मला इथे बाकी कुठल्या ऍक्सिस सोबत त्या लाईनचं काही इंटरॅक्शन दिलेलंच नाही, मला दिलंय ते फक्त एक्स ऍक्सिस सोबत इंटरॅक्शन दिलेलं आहे. सो 100% काय आहे, आपली प्रोसिजर काय होती की बाबा इक्वेशन सॉल्व्ह करा आणि पॉईंट फाइंड करा, पण इथे मला गरज नाही आली, कारण काय माझा एक्स ऍक्सिस सोबतच डील करायचं. सो 100% काय आयचा कन्स्टंट आहे. सो या दोघांचं डॉट प्रोडक्ट घेतल्यावर काय भेटणार आहे, मला फक्त 3 भेटेल आणि इथे डिनॉमिनेटरला काय येणार आहे 9. ओके, 3 प्लस 3 म्हणजे ओके 9 प्लस 9 प्लस 9 आणि इथे येणार आहे रूट ऑफ 1, ठीक आहे, कारण फक्त आयच आहे. सो एका झालं 3 आणि एक झालं 27 म्हणजे 3√3 झालं, म्हणजे किती झालं 1/√3. ओके, सो देअरफॉर कॉस ऑफ अल्फा इज इक्वल टू 1/√3, ठीक आहे. सो क्वेश्चन बघा, क्वेश्चनचा अप्रोच समजून घ्या की प्रत्येक वेळी आता पॉईंट शिकलो, लाईन इंटरसेक्शन जी लाईन आहे दोन प्लेनची त्याचं इक्वेशन फाइंड करा, हे जे सांगितलंय हे आता इथे नव्हतं, ह्याचं थोडंसं अजून पुढचं व्हर्जन जे मेन्स मध्ये विचारलं गेलं होतं की बाबा ह्याचं अल्फा जर अँगल फॉर्म करतोय तो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत, तर तो काय असणार आहे, तो कॉस अल्फा म्हणजे अँगल किती असणार आहे विचारलं होतं. मग त्याच्यासाठी काय की मला एल लाईनचे जे कन्स्ट्रेंट आहेत ते फक्त आय कन्सिडर करायला लागले, जे केचा माझा संबंधच नाही कारण मला त्यांनी दिलेलंच नाही, ठीक आहे. सो ही गोष्ट कळली पाहिजे. ओके, सो इफ दिस इज क्लिअर नाव लेट अस मूव टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन जो तुम्हाला सोडवायचा आहे, एसे आहे, ठीक आहे. इफ L1 इज द लाईन ऑफ इंटरसेक्शन is the line of intersection of the planes either 2x minus 2y plus 3z minus 2 is equal to 0 and x minus y plus z plus 1 is equal to 0 and L2 is the line of intersection. L2 is the line of intersection of planes. ओके, झालं ऍडव्हान्सचा विषय क्लिअर आहे. ऑफ द प्लेन्स कारण दोन दिलेले आहेत, आपण एकासोबत डील करायची आपल्याला सवय आहे. इज इक्वल टू 0 अँड 3x minus y plus 2z minus 1 is equal to 0. Then the distance, okay, distance of the origin from the plane containing the line L1 and L2, the line L1 and L2 is, okay, so distance of the origin from the plane containing line both the lines असं विचारलेलं आहे आणि आता ऑप्शन्स देऊन ठेवतो तुम्हाला, बघूया. Let me see, this is a challenge for you people to solve this question. Let me see how many of you can do it. Lengthy question, the question is very lengthy. अगेन जसं आज आपण पहिला क्वेश्चन बघितला तशा पद्धतीचाच क्वेश्चन आहे.
पण चलो एक चॅलेंज असला पाहिजे, काहीतरी असलं पाहिजे. लेक्चर शिकतो 1 तास ज्यावेळी मी माझा टाइम डेडिकेट केलेला आहे, तर त्या लेक्चरमधून मला काहीतरी शिकायला जमलं की त्याचं मी ऍप्लिकेशन जर करू शकलो तर तो एक आनंद वेगळा असतो. नाही जमलं तर मी 100% इथे बसलोय तुमच्यासाठी. हा उद्याच्या लेक्चरला स्टार्ट करताना हा प्रॉब्लेम आपण घेऊनच पुढे जाणार आहे. ठीक आहे. सो कसं आहे की क्वेश्चन मेन्सचा आहे आणि रिसेंट क्वेश्चन आहे, 2018-19 आसपासचा क्वेश्चन आहे हा. सो व्हेरी रिसेंट क्वेश्चन इन द मेन्स, पण लेंदी आहे, लक्षात घ्या. हा पण एक ट्रॅप क्वेश्चन म्हणू शकता, पण काय हरकत नाही. जर 25 प्रश्नाचं टार्गेटच नाही आहे माझं, तर 15 प्रश्न चूज करताना जर त्यातला मला बरंचसं काही येत नसेल तर हा क्वेश्चन सुद्धा मी सोडवायला घेऊ शकतो. ठीक आहे. सो मला वाटतं आजच्या लेक्चरसाठी एवढं इनफ आहे. सो दिस कन्क्लूड्स अवर प्लेन अँड लाईन पॉईंट. आता याच्या पुढे ते स्पियर वियर जे काय आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. ओके. सो जेवढं झालंय तेवढं बघून घ्या. जेवढे पॉईंट कालचं होमवर्क डिस्कशन ते सगळं इम्पॉर्टंट होतं. आणि मला वाटतं जो उद्याचा पॉईंट असेल तो लास्ट पॉईंट असणार आहे. सो वेन्सडे और थर्सडे टॉपिक विल एंड. त्याच्यानंतर आपण काय करू, एखादा रिव्हिजन लेक्चर घेऊया, जसं आपण वेक्टर्ससाठी घेतलं होतं. 1 आवरचं होतं, मला वाटतं 1 तासाभराचं होतं, ज्याच्यामध्ये आपण सगळं कव्हर केलं होतं. सो ते तुमचं रॅपिड रिव्हिजन टाईप होऊन जाईल एका लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर आपण फक्त प्रॉब्लेम्स आणि प्रॉब्लेम्स 2 दिवस घेऊ, म्हणजे ते 3 दिवस आपण असे युटिलाइज करूया. ठीक आहे. सो बघा, व्यवस्थित लेक्चर कम्प्लीट करा. अजून 2-1 लेक्चर तर सहज जाणार आहेत आपल्या थिअरीमध्ये, पण त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स म्हणजे सुद्धा इलस्ट्रेशनचे लेक्चरच आपले, ते सुद्धा आपल्याला म्हणजे साधारण 12-13 लेक्चर सहज लागत आहेत हे कम्प्लीट व्हायला. सो जेवढं झालंय 3Dचं त्याचा चांगले अभ्यास करा. मी जमलं तर 100% मी एका लेक्चरमध्ये सगळं कव्हर करून तो एक रिव्हिजन टाईप लेक्चर टाकण्याचा प्रयत्न करेन. पण इफ टाइम डझंट परमिट आणि मला प्रॉब्लेमसाठीच वेळ लागला तर मग त्याची काही फार गरज नाही. तुम्ही हे सगळे लेक्चर बघू शकता. ठीक आहे. सो प्रॉपर बघा लेक्चर, हा होमवर्क सॉल्व्ह करा, मला पाठवा, डाऊट सेशनमध्ये या. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. चलो, थँक्यू.